जे कालचे राहिलेले जे टॉपिक आहे त्या टॉपिकचा काय करणार आहे आपण आज अभ्यास करणार आहे. सेन्सर बोर्ड पण अवेलेबल नाही. ओके बघा, आज आपण जो कालचा जो पार्ट आहे आपला त्या पार्ट बद्दल काय करणार आहे आपण आज डिस्कस करणार आहे. ओके, एक मिनिट. ते पार्ट असं आहे, काल अभ्यास करत असता आपण जो काही सोशल जस्टिस आहे सोबतच आहे की सोशल जस्टिस सोबत सोशल जस्टिस अँड लिडरशिप कशा पद्धतीने करायची असते या बाबीचा काय केला आपण अभ्यास केला. सोबतच जे काही आहे सोशल जस्टिसमध्ये पॉलिसीचा काय रोल प्ले केला जातं किंवा कशा पद्धतीने ते फॉर्मेशन केलं जातं आणि काय नीड असतं कशाची, तर सोशल पॉलिसी फ्रेम करण्यासाठी त्याची नीड काय आहे या बाबीचा काय केला आपण अभ्यास केलेला आहे. बरोबर आहे. गव्हर्नमेंटला असं का वाटतं की एखादा अभ्यास केल्यानंतर तेव्हा लक्षात येतं की ठीक आहे, जर ओल्ड एज पर्सनचे प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले आहे किंवा जे काही विडो वुमन्स आहे त्यांचे प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले आहेत, सोबतच चाइल्ड आहे म्हणजे इन्फंट आहे किंवा ह्युमन ट्रॅफिकिंग संदर्भात काही प्रॉब्लेम्स निर्माण झालेले आहेत, अशा अनेकांच्या जे काही आपल्या समाजात आहे यांचे प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले आहे आणि यावर आपलं लक्ष देणं काय आहे गरजेचं आहे. या उद्देशाने मग काय केलं जातं, गव्हर्नमेंट विशिष्ट अशा संशोधना रिसर्चचा आराखडा घेऊन किंवा अभ्यास करून काय केलं जातं पॉलिसी रन केल्या जातं. या बाबीचा काल काय केला आपण अभ्यास केलेला आहे. आता बघा, आजचे जे काही आपले टॉपिक आहे त्या टॉपिक मध्ये आपण काय करणार आहे, तर जे राहिलेला प्रिव्हियस लेक्चरमध्ये जो राहिलेला पार्ट आहे जो लिडरशिप हे कशा पद्धतीने किंवा आपण म्हणतो की लिडरशिपचे जर आपल्याला टाईप विचारले तर आपण सांगू शकतो की बॉर्न लिडरशिप आहे आणि एक ट्रेंड लिडरशिप आहे. म्हणजे बॉर्न लिडरशिप म्हणजे बघा, लिडरशिपचे लिडरशिप टू टाईप्स आहे. टू टाईप्स त्यामध्ये एक आहे बॉर्न लिडरशिप आणि एक आहे टी टेंट लिडरशिप. बॉर्न लिडरशिप आणि टेंट लिडरशिप. आता हे काय होतं की जन्मताच आपल्याला जे काही लिडरशिप प्राप्त होतं त्याला आपण काय म्हणतो बॉर्न लिडरशिप असं म्हणू शकतो. की ठीक आहे, आपल्या घराचा हेरारकीचा किंवा आपल्या अनुवंशिकतेने एखादे गुण आपल्यामध्ये इनबिल्ट असतात. आपल्या वडिलांना कुठेतरी काय म्हणू शकतो आपण की डेअरिंग असतं, एक स्किल असतात, एक कॅपॅसिटी असतात, वेगवेगळ्या क्वालिटीज असतात त्यांच्याकडे व्यक्तींना समजून घेण्याच्या, जनतेच्या म्हणजे निर्णयाला किंवा जनतेचं ऐकून घेण्याचं त्यांच्यामध्ये स्किल असतं. अशा अनेक स्किल्स असतात. अशा पद्धतीचं मग तेच इनबिल्ट आपल्यामध्ये काय असतात, म्हणजे इनबिल्ट मध्ये ते आपल्यामध्ये पण क्वालिटीज असतात, त्यालाच आपण बॉर्न लिडरशिप असं म्हणत असतो. आता टेंट लिडरशिप म्हणजे गुणावर आधारित, बरोबर आहे. जसंच आपण याला असं पण म्हणू शकतो की अर्जित आणि अर्पित. तर अर्पित म्हणजे काय, आपल्या आई वडिलांकडून गुणधर्मावरून क्रोमोझोम्स वरून आपल्याला गुणसूत्राच्या आधारावर मिळालेले जे काही आहे त्या गोष्टी म्हणू शकतो आपण. पण अर्जित काय म्हणू शकतो आपण की ज्या स्वतः आपण काय केलेलं आहे, स्वतः आपण त्याच्यामध्ये आपल्या याच्यामध्ये इनबिल्ट म्हटल्यापेक्षा आपण स्वतः काय केलं आहे त्यामध्ये प्रगती केलेली आहे, प्रोग्रेस केलेली आहे, की जेणेकरून आपल्याला जर आपल्याला जर आपली परिस्थिती चेंज करायची असेल तर आपण ज्या पद्धतीने शून्यातून विश्व निर्माण करू शकतो तशाच पद्धतीनं मग जे काही आहे अर्जित ज्या म्हणजे ठीक आहे आज आपली कंडिशन कुठेतरी लो लेवलची आहे किंवा आपल्याकडे एखादी स्किल अवेलेबल नाही आहे, त्या स्किल आपण ॲडॉप्ट करतो, दिवसेंदिवस त्या स्किलमध्ये काय होत जातं की सुधारणा होत जातं. यालाच आपण टेंट काय म्हणू शकतो लिडरशिप असं म्हणू शकतो. अशी लिडरशिपचे काय पडतात दोन टाईप्स पडतात. तर आजच्या लेक्चरमध्ये जे काही आहे हे आपण कालच्या लेक्चर्समध्ये राहिलेला जो काही पार्ट आहे तो सुद्धा आपण काय करणार आहे डिस्कस करणार आहे. आता कम्युनिटी कम्युनिटी एम्पॉवरमेंट कम्युनिटी एम्पॉवरमेंट त्यानंतर आहे पर्सनल पर्सनल एम्पॉवरमेंट पर्सनल एम्पॉवरमेंट आहे. त्यानंतर आहे कम्युनिटी बिल्डिंग कम्युनिटी
बिल्डिंग आणि त्यानंतरचा जो टॉप आहे सॉरी हे आहे, तर त्यामध्ये आपण म्हणू शकतो की सोशल रिकॉन्स्ट्रक्शन म्हणजेच याला आपण सामाजिक पुनर्जीवीकरण असं सुद्धा म्हणू शकतो. या टॉपिकवर काय करणार आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार की आपल्याला यामध्ये कशा पद्धतीने त्या गोष्टी पाहता येईल. ओके, आता बघू समोरील पार्ट. आता बघा, एक मिनिट. वेट. बोर्ड आज काय झालेला आहे, न्यू झालेला आहे, त्यामुळे ना त्या बोर्डचं मला समजायला काय चाललेलं आहे, हार्ड चाललेलं आहे. नेमकं समजतच नाही आहे. सगळं फंक्शन काय झालेलं आहे, चेंज झालेलं आहे. जे शोधायचं ते मिळतच नाहीये. ओके, एक मिनिट. बघा, मी तुम्हाला काय करते, बोर्डवरती किंवा मग सेन्सर बोर्डवरच काय करते समजून सांगते. दोन टाईप पाहिले कशाचे, तर लिडरशिप.
लिडरशिपचे खूप टाईप्स पाहायला टाइप्स ऑफ लिडरशिप पाहायला नंतर आपल्या दोन पार्ट जे आपण पाहिले की बॉर्न लिडरशिप आणि आपण आणखी त्याला दुसरं ट्रेन लिडरशिप. आता बॉर्न लिडरशिप आहे जी आपल्याला जन्मतच आपल्या आईवडिलांकडून जी प्राप्त होते त्याला आपण काय म्हटलेलं आहे की ठीक आहे आपल्याला जन्मतच प्राप्त झालेली आईवडिलांकडून क्रोमोझोम्सच्या माध्यमातून किंवा हिरार्कीनुसार अनुवंशिकतेने प्राप्त होते त्याला आपण काय म्हटलेलं आहे तर बॉर्न लिडरशिप असं म्हटलेलं आहे. इनबिल्ट काही गोष्टी असतात आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्याला उदाहरण आज आपला बालक जर विचार केला किंवा आपला भाऊ आहे किंवा मग आपला आणखी जे काही आहे आपल्या ताईचा मुलगा दादाचा मुलगा किंवा इतर कोणीही त्यांना लक्षात येतं की त्यांचे वडील जर असं काम करत असेल तर मग ते काय करतात त्यांच्यामध्ये सुद्धा हेरार्कीनुसार किंवा जेनेटिक्सनुसार काय होतं त्यांच्यामध्ये ते गुणधर्म येतात आणि त्यामुळे मग ते काय करायला लागतात की लिडरशिप करायला लागतात. बरोबर आहे. हे आपल्याला बॉर्न लिडरशिपचं एक एक्झाम्पल सांगता येतं. त्यानंतर आपण टेंट लिडरशिप म्हणजे काय गुणाच्या आधारावर म्हणजे ज्याला आपण अर्जित सुद्धा असं म्हणू शकतो की इनबिल्ट काही गोष्टी आपल्यामध्ये नसतात. बरोबर आहे. ते आपण काय करतात अचीव करत असतो. एखाद्याला काय होतं की लहानपणी जरी चांगल्या पद्धतीने त्यांना लिखाण कौशल्य नसेल किंवा चित्रकलेचा पण छंद नसेल किंवा चित्रकला व्यवस्थित काढता येत नसेल पण कालांतराने काय करतात ते कालांतराने ते अचीव करतात. काय अचीव करतात तर ते गुन्हा जे आहे ते अचीव करण्याचा काय करतात प्रयत्न करतात. हे सुद्धा आपल्याला काय आहे माहिती आहे. मग काय करतात कालांतराने ते गुणाच्या आधारावर लिडरशिप प्राप्त करून घेतात आणि जे लिडरशिपसाठी जे गुणधर्म लागतात जसं आपण म्हणू शकतो की त्याला आपण टेंट लिडरशिप ज्याला आपण म्हणतो की ठीक आहे आपल्याकडे जे स्किल आहे कम्युनिकेशन स्किल असायला पाहिजे त्यानंतर इम्पॅथीचं स्किल असायला पाहिजे त्यानंतर आपण सिम्पथी चांगल्या पद्धतीने करता यायला हवी आपल्याला त्यानंतर जे काही कम्युनिकेशन चांगल्या पद्धतीने असायला पाहिजे लिसनिंग स्किल आपल्यामध्ये काय असायला पाहिजे चांगल्या पद्धतीची असायला पाहिजे. ह्या गोष्टी आपल्यामध्ये जर असेल तर मग आपण काय करतो की आपल्या चांगल्या पद्धतीने आणि उत्कृष्ट लिडरशिप करणारा किंवा उत्कृष्ट नेता म्हणून आपली काय होते जगामध्ये किंवा आपल्या एरियामध्ये आपली वाली व्याख्याता किंवा एक प्रसिद्धी आपल्याला पाहायला मिळते. त्या गोष्टी आपण काय शकतो टाइप्स ऑफ लिडरशिप मध्ये ह्या दोन गोष्टी आपल्याला पाहता येतं. आता बघा काय होतं कधी कधी हेरार्कीनुसार जे आपल्याला प्राप्त होतं कधी कधी काय होतं लिडरशिप जे काही आहे त्यांच्यामध्ये काय गोष्टी असायला पाहिजे इनबिल्ट त्यांच्या गोष्टी त्यांच्यामध्ये काय असायला पाहिजे की बघा ते काय असतात अनेक लोक काय करतात लिडर्स लोकांना फॉलो करतात. बरोबर आहे. जर आपण जर लिडरशिपच्या दोन काय म्हणू शकतो आपण त्याला पॅराडायग्राम्स जर पाहिल्या म्हणजेच दोन म्हणजे त्याला म्हणू शकतो प्रतिनामे जर किंवा नमुने जर आपण पाहिले तर लक्षात येते की आधुनिक काळामध्ये काय आहे लिडरशिपची डेफिनेशन्स आणि आपण म्हणू शकतो की प्रिव्हियस किंवा जे काही आहे पूर्वीच्या काळामध्ये कशा पद्धतीने लिडरशिप असायचे की दोन प्रतिमा आणि किंवा दोन नमुने जर आपण लक्षात घेतले तर आपल्याला पाहायला मिळतं की बघा पूर्वीच्या काळामध्ये सर्व लोक काय करायचे फॉलो करायचे. जर लिडरशिप जो करणारा व्यक्ती आहे त्या व्यक्तीला काय केलं जायचं फॉलो केल्या जायचं. जे म्हणेल ते पूर्व दिशा लिडरशिपच्या नुसारच चालायचं. म्हणजेच जनता जी आहे ही काय होती भोळी भाडी होती आणि त्यामुळे लिडरशिप नेता जो म्हणत असेल त्या व्यक्तीला काय केला जात होतो फॉलो केल्या जात होतो. परंतु आता आपण अजून काही गोष्टी लक्षात येतात की आपल्याला जो काही लिडरशिप आहे हे फॉलोवर्स पेक्षा ऑब्विसली त्याच्यामध्ये असणारे गुणधर्म काय असू शकतात वेगळे असू शकतात. बरोबर की आता आपण संपूर्ण जनता आहे आणि एखाद्या व्यक्ती घेऊन काय करतात प्रतिनिधित्व करत आहे तर प्रतिनिधित्व करण्याची गरज आपल्याला तेव्हाच असते की जेव्हा काय आहे इनबिल्ट आहे. बरोबर किंवा इनबिल्ट नसेल तरी आपण एखाद्या गोष्टी ऍक्सेप्ट केलेल्या आहेत बरोबर आहे. त्यानंतर आपण म्हणू शकतो की आपल्यामध्ये क्वालिटीज आपण वेगवेगळ्या काय केलेल्या आहे ऍडॉप्ट केलेल्या आहे ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतं. म्हणूनच काय आहे तर वेगवेगळे प्रोग्राम सुद्धा गव्हर्नमेंट रन करत आहे. कशा संदर्भात तर त्या संदर्भात आहे की मेक इन इंडिया आहे स्किल डेव्हलपमेंट इंडिया आहे प्रोफेशनल एज्युकेशन आहे. बरोबर. त्यानंतर आपल्याला प्रोफेशनल एज्युकेशन पाहायला मिळतं की ब्युटी पार्लर्स आहे. त्यानंतर जे आहे शिवण क्लास त्याच्या संदर्भात आहे. त्यानंतर आपण सांगू शकतो की पशुपालना संदर्भातचा प्रोग्राम आहे डेअरी संदर्भात प्रोग्राम आहे किंवा ते एक काय आहे वेगवेगळे प्रोग्राम किंवा वेगवेगळे बिझनेस काय आहे एक माध्यम आपल्याला आल्याचं पाहायला मिळतं. म्हणजे हे काय आहे वेगवेगळे स्किल आपल्यामध्ये इनबिल्ड करण्यासाठी किंवा आपल्यामध्ये आणण्यासाठी त्यासाठी गव्हर्नमेंट सुद्धा प्रयत्न करत असल्याचं आपल्याला पाहायला
मिळतं. आता त्यानंतर आपण सांगू शकतो की बघा, त्यानंतर कम्युनिटीमध्ये काय आहे, तर कम्युनिटीमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की आपण जनतेचा काय घेतला पाहिजे, तर जनतेचं प्रतिनिधित्व करत असताना आपल्याला जनतेचं सहकार्य असणं खूप गरजेचं आहे. जनता जर आपल्याला सपोर्ट करत असेल तरच आपण काय करू शकतो, लिडरशिप करू शकतो. बरोबर आहे. जर तुम्ही लिडरशिप करायला निघाले आणि जनता समाजामध्ये एकाही लोकांनी तुम्हाला काय केलं नाही, सपोर्ट केला नाही, तर तुम्ही जे ठरवलेल्या गोष्टी आहे किंवा तुम्ही जर जे काही हाती घेण्यात आलेली जी मुवमेंट आहे ते तुमची पूर्ण होईलच याची काय नाही आहे, शाश्वती नाही. म्हणून अनेक लोकांचा सहभाग असणं काय आहे, गरजेचं आहे. आता तुम्हाला माहिती आहे की वेगवेगळ्या काय आहे मोमेंट्स झालेले आहेत बघा, वेगवेगळ्या काय झाल्या मोमेंट्स झालेले आहेत, ज्या मोमेंट्स आपण सांगू शकतो की मी थोडं तुम्हाला एक्स्ट्रा डिस्कस करत आहे की जेणेकरून तुम्हाला ह्या मोमेंट सुद्धा काय असायला पाहिजे, माहिती असायला पाहिजे. आता बघा, मी टू नावाची जी हे आहे हॅशटॅग मी टू, ही काय एक मोमेंट आहे, सोशल मोमेंट्स आहे. बरोबर आहे, माहिती असेल सगळ्यांना. त्यानंतर सेकंड जे आहे ब्लॅक बॅक लिव्ज ब्लॅक लिव्ज लाईफ मोमेंट, म्हणजे अशा संदर्भात एक काय आहे, मोमेंट आहे. ओके. आणि एक आहे ज्या मोमेंटचं नाव काय आहे, एक मिनिट मी पाहून सांगते तुम्हाला. ब्रेक द सायलेन्स, ब्रेक द सायलेन्स, ब्रेक द सायलेन्स, ब्रेक द सायलेन्स आहे. आणि इथं काय आहे, लाईव्ह, एक मिनिट, मॅटर, ही काय एक मोमेंट आहे. हे झाले आपल्या सोशल मोमेंट. आता हे सोशल मोमेंट पार पडत असताना, सोशल मोमेंट पार पाडत असताना किंवा तिचं अस्तित्व निर्माण होत असताना लिडरशिपचा काय आहे, महत्त्वपूर्ण रोल आहे. की लिडरशिप करत असताना काही लोकांनी काय केला, पुढाकार घेतला आणि लक्षात आलं की आता जे काही समाजामध्ये होत असणारे अन्याय अत्याचार आहे या विरुद्धात आपल्याला वाचा फोडणं काय आहे, गरजेचं आहे. आता बघा, मीटू प्रकरण कशा संदर्भात आहे, तर मीटू हे कामाच्या ठिकाणी जो काही लैंगिक छळ होतो आहे तो स्त्रियांवर होऊ शकतो आणि काही प्रमाणात पुरुषांवर सुद्धा काय होतं, छळ होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मग त्या संदर्भात काही लोक पुढाकार घेतला आणि त्यांच्या लक्षात आलं की काय करायला पाहिजे, आपण सुरुवात करायला पाहिजे की ठीक आहे, मला मला जी समस्या निर्माण झालेली आहे ती समस्या तुम्हाला सुद्धा आहे का, याची विचारणी करण्यात आली. आणि ऑनलाईनद्वारे किंवा फेसबुकद्वारे, व्हॉट्सअपद्वारे किंवा इतरही काही माध्यमाच्या द्वारे सोशल मीडियाचा आधार घेऊन काय करण्यात आलं की ठीक आहे, मला ही समस्या निर्माण झालेली आहे, माझ्या संदर्भात कामाच्या ठिकाणी काय झालेलं आहे, लैंगिक छळ झालेला आहे, तो तुमच्यासोबत सुद्धा झालेला आहे का, तर तुम्ही काय करा, तर हॅशटॅग मीटू सोबत काय करा, कॉन्टॅक्ट करा किंवा तुम्हाला तुमची सुद्धा माहिती यामध्ये काय करा, नोंदवा. म्हणजे हे काय झालं, एक मोमेंट झाली, एक चळवळ झाली. आणि अशा वेळेस लक्षात आलं की ठीक आहे, एका काळात किंवा लहानपणी किंवा इतरही काही काळामध्ये ही समस्या मला निर्माण व्हायची किंवा माझ्यासोबत सुद्धा काय झालेलं आहे. ओके, बोला हनुमंत सर, काही प्रॉब्लेम्स आहे का, हँड रेस केलेला आहे, चॅटबॉक्समध्ये टाका. मला माईक ऑन करता येत नाही इकडनं, चुकून झालं असेल तर मग हँड खाली करा. बघा, मग जे काही प्रॉब्लेम्स आहे मीटू संदर्भात आपण सांगू शकतो की मीटू जे हे प्रकरण आहे, लैंगिक कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ आपण काय करायला पाहिजे, कुठेतरी थांबवायला पाहिजे. मला जी माझ्यासोबत एखादी गोष्ट झालेली आहे तर ती तुमच्यासोबत जरी झालेली असेल तर यापुढे ती गोष्ट होणार नाही. यासाठी आपण प्रत्येकाने काय करायला पाहिजे, काळजी घ्यायला पाहिजे. या संदर्भात हॅशटॅग मीटू प्रकरण आहे. मग तुम्हाला लक्षात येतं की आता दिवसेंदिवस खूप जागृती झालेली आपल्याला पाहायला मिळतात. मग आपण या मीटू प्रकरणाला जर सपोर्ट करायचा आहे किंवा मीटू प्रकरणासंदर्भात जर आपण विचार केला तर मग कालांतराने काय झालं, चुकून झालं मॅम, ओके ओके, काही हरकत नाही. बघा, मग कालांतराने आपल्याला माहिती आहे की मग कामगार कायदे झाले किंवा वेगवेगळे कायद्याची निर्मिती झाली. मीटू प्रकरणासंदर्भात जर कायदा झाला, आपल्याला माहिती आहे की 2013 संदर्भात जर आपण पाहिलं
तर 2013ला कायदा झालेला आहे. तो कायदा आहे की कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक अत्याचार किंवा लैंगिक छळ या विरोधात असणारा काय आहे, तो 2013ला कायदा तयार झालेला आहे. मग या कायदा निर्माण करण्याचा उद्देश काय होता, की तेच की आपल्याला काय करायचं आहे, समाजामध्ये असणारी जी दरी आहे किंवा समाजामध्ये इतर लोकांकडून किंवा कामाच्या ठिकाणी महिलांवर आहे किंवा काही प्रमाणात पुरुषावर काय होत आहे, मोठ्या प्रमाणात लैंगिक छळ होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि म्हणून कुठेतरी आपण आळा घालायला पाहिजे. आपण ठीक आहे, आपण समाजामध्ये गेलो, वेगवेगळे काय केले, आपण परिसंवाद ऑर्गनायझेशन केले, वेगवेगळे डिस्कशन केलं, ग्रुप डिस्कशन केले किंवा अनेक कार्यक्रम आपण अवलंबून आणले, परंतु या कार्यक्रमाचा या परिसंवादाचा तेवढा इफेक्टिव्ह परिणाम होणार नाही. आपण तेव्हाच काय करतो, घाबरतो केव्हा, की जेव्हा एखादा कायदा जर तयार होत असेल तर कायदा तयार झाल्याच्या नंतर आपल्याला कुठेतरी भीती मनामध्ये असते की ठीक आहे, आपण जर चुकीचं वर्तन केलं तर आपल्याला कायद्या अंतर्गत काय करू शकते, जेल होऊ शकतं. याची भीती प्रत्येक व्यक्तीला असतं आणि म्हणूनच मग कायदे तयार झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून कामाच्या ठिकाणी होणार लैंगिक छळ या संदर्भाचा जो कायदा आहे तो 2013ला करण्यात आलेला आहे. आणि हॅशटॅग मीटू हे सुद्धा तुम्हाला मोमेंट आता अलीकडच्या काळामध्ये असल्यामुळे तुम्हाला माहिती असणं काय आहे, गरजेचं आहे. जसं नर्मदा बचाव आंदोलन आहे जे मेधाताई पाटकर यांनी केलेलं आहे, चिपको आंदोलन आहे जे सुंदरलाल बहुगुणा यांनी केलेलं आहे, बरोबर. मीटू प्रकरण आहे हे एक बर्न नावाची व्यक्ती वगैरे आहे, असे यांचे एक म्हणजे आपण म्हणू शकतो ब्रिटनमध्ये इंग्लंडमधील लोकांनी हे सुरुवात केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर जे की ब्लॅक हे जे आपण पाहायचं आहे की ब्लॅक लिव्ज मॅटर. ब्लॅक ल्यूज याच्या नावावरूनच आपल्याला लक्षात येतं की ब्लॅक ल्यूज मॅटर म्हणजे काय होतं, की बघा काळा वर्ण आणि गोरा वर्ण हे जे द्वेष केला जातं, या द्वेषासंदर्भात ब्लॅक अँड व्हाईट आपण म्हणू शकतो की गोरा आणि काळा हा काही वर्णभेद आहे. या वर्णभेदाच्या विरोधात असणारं काय आहे, हे एक मुवमेंट आहे. आता दक्षिण आफ्रिकेमध्ये हा मोठ्या प्रमाणात किंवा अमेरिकेमध्ये असणाऱ्या अमेरिकेमध्ये सुद्धा आपल्याला काय मिळतं तर की हे काळा आणि गोरा असा वर्णभेद करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात. म्हणूनच दक्षिण आफ्रिकेमध्ये जे काही आहे आपले महात्मा गांधीजी एम के गांधी हे कशाला गेले होते तर दक्षिण आफ्रिकेमध्ये त्यांना काळा आणि गोरा वर्णभेद त्यांना नष्ट करायचा होता. त्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, दक्षिण आफ्रिकेमध्ये मोठ्या प्रमाणात प्रयत्न केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे दक्षिण आफ्रिकेमध्ये एम के गांधीचं काय आहे, मोठे योगदान. वर्णभेदाला किंवा वर्णद्वेष आहे ते तुम्ही करता हे काय आहे, चुकीचं आहे, केलेला आहे. आणि त्याच संदर्भात असणारा म्हणजे ब्लॅक लिव्ज मॅटर म्हणजेच काळा किंवा गोरा असा वर्णभेद न करता आपण एक सर्व व्यक्ती काय आहे, एक ह्युमन डिग्निटी देणं, मानवी प्रतिष्ठा देणं आणि व्यक्तीला व्यक्ती म्हणून मान्यता प्राप्त करून देणं. समाजामध्ये सर्व व्यक्ती काय आहे, समान आहे आणि प्रत्येक व्यक्तीचा काय करणं, आदर सन्मान करणं काय आहे, प्रत्येकाचं कर्तव्य आहे. या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे, हे आपण इथं सांगायला हरकत नाही. आता बघा ब्रेक द सायलेन्स. आता ब्रेक द सायलेन्स म्हणजे काय, की असे काही समाजामध्ये टॉपिक आहे, असे काही विषय आहे की ज्या विषयावर आपण कधी बोलतच नाही, बरोबर. असे अनेक गहन प्रश्न आहेत. आता फॉर एक्झाम्पल पाईल्स. पाईल्स काय एक आजार आहे, बरोबर आहे. पण पाईल्स बद्दल कोणाला जर बोलायला गेलं तर कोणालाही आवडत नाही, बरोबर आहे. आता एखाद्या महिलाला झाला किंवा पुरुषाला झाला, ठीक आहे, एखाद्या वेळेस पुरुषांचं तरी एखादी गोष्ट काय होतं, लीक होऊ शकतं, पण महिलांना जर पाईल्स असेल तर त्या काय करत नाही, तर एक्सप्लेन करत नाही, कोणासमोर काय होत नाही, तर व्यक्त होत नाही की मला हा काय आहे, आजार आहे. आता अनेक काय आहे गुप्त आजार असतात, बरोबर आहे, की वेगवेगळे आजार आहे, तुम्हालाही त्याच्याबद्दल काय आहे माहिती आहे. गुप्त आजारासंदर्भातही काय केल्या जात नाही, बोलल्या जात नाही. कुठेतरी आपण काय होतो, शांत राहतो आणि आपल्याच मनामध्ये एखादी गोष्ट काय करत असतो, आपण ठेवत असतो. बसमध्ये जाता जाता आपल्याला एखाद्या पुरुषाने एखाद्या याने जर आपल्याला धक्का दिलेला असेल, आपल्याशी गैरवर्तन केलेलं असेल, चुकीची वागणूक केलेली असेल तर आपण इतरांशी ते काय करत नाही, शेअर करत नाही आणि कोणालाही सांगत नाही. आपल्या मनामध्ये असणाऱ्या गोष्टी आपण मनामध्येच काय करत असतो, ठेवत असतो. म्हणून असे काही गहन प्रश्न आहे, असे काही प्रश्न आहे की ज्या प्रश्नाबद्दल कोणीच व्यक्ती बोलल्या जात नाही. आता बघा तुम्ही पाहत असेल किंवा ऐकत असेल, अलीकडच्या काळामध्ये लैंगिक शिक्षण हे शाळेमध्ये द्यायला पाहिजे की काय आहे, गरजेचं आहे. ऑब्विसली लैंगिक शिक्षण जर शाळेमध्ये दिल्या गेलं तर त्या व्यक्तीमध्ये नाविन्यता राहणार नाही. आता बघा वेगवेगळे प्रकरण होताना आपल्याला पाहायला मिळतं की केवळ 8वीमध्ये असणारं 7वीमध्ये असणारे विद्यार्थी काय म्हणतात, प्रेमात पडतात, बरोबर आहे. प्रेमात पडणं चुकीचं नाही, पण वय तर योग्य असावं की त्या वयात असताना आपण काय करायला पाहिजे किंवा काय नाही करायला पाहिजे त्या तर गोष्टी आपल्याला समजायला पाहिजे, बरोबर आहे. पण त्या वयामध्ये आपल्याला समजतं का, नाही. कारण किशोरवयीन वय काय असतं की 16 वर्षाचं वय आपण म्हणतो की धोक्याचं असतं, बरोबर आहे. त्यावर गाणं सुद्धा निघालेलं आहे, तुम्ही ऐकलेलं असेल, 16 वर्ष धोक्याचं. मग हे निघालं का गाणं, की त्यामागचं तेच की आपलं खरंच ते वय काय असतं, धोक्याचं असतं. त्या वयामध्ये आपल्याला सतत
विवेक बुद्धी नसतं, म्हणजे चांगलं काय आणि वाईट काय या गोष्टीची आपल्याला काहीही कल्पना नसते. म्हणून मग आपण काय करतो की जे वास्तविक जगामध्ये राहण्यापेक्षा आपण दिवा स्वप्नामध्ये काय करत असतो, आपण राहत असतो. बरोबर आहे की जसं पिक्चर्समध्ये याच्यामध्ये पिक्चर्समध्ये वेगवेगळ्या गाण्यामध्ये काय असतं, एकदम काल्पनिक गोष्टी एकदम अतिशयोक्ती करून त्या गोष्टी काय केलेल्या असतात, सांगितलेल्या असतात. बरोबर आहे. आता बघा वेगवेगळे गाणे आहे की तेरे लिए क्या चांद तोड के लावूंगा. खरी गोष्ट आहे का, पॉसिबल आहेत का, नाही ना. तर मग आपण काय करतो की ठीक आहे, आपल्याला काही गोष्टीचं नॉलेज नसतं, काही गोष्टी आपल्याला माहिती नसतं, मग आपण काय करतो त्या गोष्टीच्या आहारी जातो आणि मग आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आपण योग्य वयामध्ये योग्य डिसिजन न घेतल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काय होतं, योग्य डेस्टिनेशन पर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागू शकतं. म्हणून अशा काही गोष्टी आहे. मग जे काही मी जे सांगितलेलं आहे की लैंगिक शिक्षण ही काळाची गरज आहे. बालकांना जर आपण कुटुंबामध्ये सगळे व्यक्ती फ्री बोलले असेल, बरोबर आहे, आई आहे, वडील आहे, लैंगिक शिक्षणाबद्दल जर धडे देत असेल, शिक्षक आहे, लैंगिक शिक्षणाबद्दल जर धडे दिल्या जात असेल, मित्रमैत्रिणींमध्ये गोष्टी शेअर केल्या जात असेल, बोलल्या जात असेल, बरोबर आहे. आता पौगंड अवस्था आहे, कुमारावस्था आहे, या काळामध्ये अनेक काय होतात, चेंजेस होतात. बरोबर आहे. मुलांचा आवाज घोगरा होतो, बरोबर आहे, चेस्टवर वगैरे काय होतात त्यांना, म्हणजे हेअर्स वगैरे येतात, किंवा इतरही काय होतं जननेंद्रिया संदर्भातच्या काही गोष्टी आहे, किंवा इतरही काय होतं, ब्रेस्ट आपली हे होतं, ग्रोथ होतं, म्हणजे अशा अनेक काय होतात. आणि पिरियड्स सुद्धा येतात, महिलांना काय होतात, पिरियड्स सुद्धा येतात. पण पिरियड संदर्भात सुद्धा काय होतं नाही, आपल्या कुटुंबामध्ये बोलल्या जात नाही, काय येतं, कशा पद्धतीने येतं, आणि आलं तर मग काय करायचं, किंवा त्याचा सन्मान केला जात नाही, किंवा चुकीची वागणूक दिल्या जातं, कुठेतरी बाहेर बसवल्या जातं. मग अशा वेळेस काय होतं की आपल्या मनामध्ये त्याची काय असतात, शंका असतात, किंवा एक द्विधा मनस्थिती असतं की जे काही माझ्याशी प्रॉब्लेम माझ्यासोबत होत आहे ते इतर लोकांना सुद्धा होत आहे का, या गोष्टीचं काय आता आपल्याला प्रश्न निर्माण होतं, आणि अनेक समस्या सुद्धा आपल्या समोर असतात. मग ठीक आहे, आपण काय करतो, आपल्या कुटुंबामध्ये माहिती मिळत नाही, आपल्या शिक्षकाकडून मिळत नाही, तर मग आपण एखादी मित्रमैत्रिणी शोधण्याचा काय करतो, प्रयत्न करतो. आणि अशा वेळेस मग अपोजिट जेंडर अट्रॅक्शन्स आहे, ही एक नॅचरल थिंग आहे. बरोबर आहे. सायन्स तुम्ही सगळ्यांनी अभ्यास केलेलाच असेल की सायन्समध्ये सांगितलं जातं की अपोजिट जेंडर अट्रॅक्शन असतं. बरोबर आहे. तुम्हाला आपल्या कुटुंबात सुद्धा लक्षात येतं की आईला जास्तीत जास्त मुलांचा लाड करायला आवडतं. बरोबर आहे. म्हणजे असतं, प्रिय असतं, आईला मुलगा प्रिय असतं आणि वडिलांना काय असतं, मुलगी प्रिय असतं. हे अपोजिट जेंडर असतंच. तसंच त्याच पद्धतीनं मग आपण जेव्हा कॉलेजमध्ये किंवा मग शाळेमध्ये जातो तेव्हा आपल्याला मुला मुलीबद्दल एकमेकांबद्दल काय होतं, अट्रॅक्शन निर्माण होतं. बरोबर आहे. आणि मग चुकीच्या गोष्टीनं चुकीच्या काही गोष्टी निर्माण आपल्या याच्यामध्ये होत असतात, हे आपल्याला माहिती पडतं. बरोबर आहे. म्हणून जर लैंगिक शिक्षण जर वेळेवर देण्यात आलं तर मग जे काही गोष्टी आहे आपल्या आयुष्यात आपल्या चुकीचे पाऊल पडणार नाही. बरोबर आहे. ही झाल्या सायलेन्स गोष्टी, म्हणजे आपल्याला पिरियड्स बद्दल माहिती दिली गेली नाही, लैंगिक शिक्षणाबद्दल माहिती दिली गेली नाही. सगळ्यांना काय असतं, आपल्याला नाविन्यता काय आहे, माझ्यापेक्षा इतर व्यक्तीमध्ये काय आहे हे शोधण्याचा प्रत्येकांना काय असतं, अट्टहास असतं, आणि या अट्टहासामुळे मग वेगवेगळे प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात. म्हणून ब्रेक द सायलेन्स, जिथे कुठे आपण शांत राहिलेलं आहे ती शांतता आता आता काय करा, भंग करा, आणि एकमेकांसोबत काय करा, प्रत्येक गोष्टी शेअर करा, एक्सप्लेन करा. आणि ऑब्विसली गुप्त आजार आहे किंवा मग काही वेगवेगळे आजार आहे, त्या आजारासंदर्भात तुम्ही काय करा, एकमेकांशी शेअर करा, विचार व्यक्त करा. बरोबर आहे. एखाद्या जे पिरियड संदर्भात काय करा, एकमेकांशी व्यक्त करा. लैंगिक शिक्षणासंदर्भात प्रत्येकांना माहिती असू द्या. बरोबर आहे. हे जे काही 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 गोष्टी आहे, काही थिंक आहे, हे काय करा, एक्सप्लेन केल्यामुळं काय होऊ शकतं की समाजाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. हे आपल्याला इथं काय करता येतं, सांगता येतं. हे काय झाले आपल्याला सोशल मुवमेंट संदर्भात. आपल्याला लिडरशिपचा रोल यामध्ये काय आहे, महत्त्वपूर्ण आहे की हे जेव्हा झाल्या तेव्हा मीटू प्रकरणामध्ये काय केलं, एक लिडरशिप, एक व्यक्ती समोर आलेला आहे. ब्लॅक लिव्ज मॅटर्स हे जेव्हा आलेलं आहे, अशामध्ये सुद्धा अनेक व्यक्तींनी काय केलेलं आहे, पुढाकार घेतलेला आहे. सोबतच ब्रेक द सायलेन्स यामध्ये सुद्धा काय केलं, अनेक लोकांनी पुढाकार घेऊन एक लिडरशिप करून काय केलेलं आहे, आपल्याला हे मोमेंट्स त्यांनी आणलेला आहे. आणि नर्मदा बचाव आंदोलन आहे, चिपको आंदोलन आहे, किंवा मग अशा अनेक आहे की वृक्षाला वाचवा वगैरे, अशा अनेक जी काही चळवळी आहे त्यामध्ये अनेक लोकांचा आपल्याला सहभाग काय मिळतं, पाहायला मिळतं. बरोबर. आता बघा, आता लिडरशिप झाल्याच्या नंतर आपण काय सांगू शकतो की आता कम्युनिटी बिल्डिंग आपण कशा पद्धतीने वर्क करते त्याचा आता आपण अभ्यास करू. बघा, कम्युनिटी बिल्डिंग, लिडरशिप आपण काय करू, आपण इथे थांबूया की ठीक आहे, लिडरशिप म्हणजे काय होतं, लिडरशिप कशा पद्धतीने असावं, त्यांच्यामध्ये वेगवेगळे स्किल असावं, कम्युनिकेशन स्किल आहे, लिसनिंग स्किल आहे, आणखी जे काही आहे एम्पथी आहे, सिम्पथी आहे, एकमेकांना समजून घेणं आहे, टीमवर्क चांगल्या पद्धतीनं असावं, ह्या गोष्टी आपण काय केल्या, अभ्यासलेल्या आहे. त्यानंतर त्याचे जे 2 टाईप्स ऑफ द काय आहे लिडरशिप्स आहे की बॉन्ड्स आहे आणि ट्रेंट, म्हणजेच गुणाच्या आधार असणारं काय आहे
लिडरशिप आपल्याला करता येतं. काही व्यक्तींमध्ये हेरार्कीनुसार किंवा जेनेटिक्सनुसार काय असतात, त्यांच्यामध्ये इनबिल्ट काही स्किल असतात, काही कॅपॅसिटीज असतात, काही क्वालिटीज असतात, बरोबर. आणि काही व्यक्तींना काय करावं लागतं, ते ॲडॉप्ट करावं लागतं, ॲक्सेप्ट करावं लागतं आणि ते स्वीकारल्याच्या नंतर मग त्या व्यक्तीला लिडरशिप करता येतं, बरोबर आहे. आणि सर्वात महत्त्वाचं काय आहे तर सोशल पार्टिसिपेशन्स, बरोबर आहे. सोशल किंवा कम्युनिटी पार्टिसिपेशन सर्वात महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर जनता जर सपोर्ट करत असेल तरच तुम्ही काय करू शकता, तुम्ही हातात घेतलेली जी मुवमेंट्स आहे किंवा जे हातात घेतलेली जी काही प्रॉब्लेम्सला सॉल्व्ह करायचं आहे किंवा तुमच्या विशिष्ट डेस्टिनेशन्सपर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे, तर तुम्हाला कम्युनिटीचं किंवा जनतेचं पार्टिसिपेशन असणं काय आहे, खूप महत्त्वपूर्ण आहे, बरोबर आहे. ते आपल्या भारतामध्ये आहे बरं, कारण की मी तुम्हाला लिडरशिपचे कालही मी वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहे, बरोबर आहे. ज्याला आपण म्हणू शकतो की निरंकुश लोकशाही किंवा निरंकुश नेतृत्व करणारी व्यक्ती आहे, लोकशाही नेतृत्व करणारी व्यक्ती आहे, लेझस फेअर व्यक्ती आहे किंवा परिवर्तनवादी नेतृत्व करणारी काय आहे व्यक्ती आहे. असे सुद्धा नेतृत्व करणाऱ्या व्यक्तींचे किंवा नेतृत्वांचे काय आहे प्रकार आहे. आपल्या भारतामध्ये आपल्याला जनतेचं पार्टिसिपेशन असावंच लागतं, कारण आपल्या याच्यामध्ये नेतृत्व करत असताना आपल्याला लोकशाहीचा आधार घेऊन किंवा जनतेने जनतेसाठी केलेले कार्य, लोकशाही समाजासाठीच आपल्याला काम करायचं आहे आणि त्यासाठीच काम करायचं आहे, म्हणून जनतेचं पार्टिसिपेशन काय आहे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आपण जेव्हा सांगतो की जेव्हा मी तुम्हाला काल एक्झाम्पल दिलं की उत्तर कोरियामध्ये जो किम जॉंग आहे, जो काय आहे राष्ट्राध्यक्ष आहे, बरोबर आहे, तिथला प्रेसिडेंट आहे, तिथं काय आहे तर राजेशाही आहे, हुकुमशाही आहे. मी म्हणेल तीच काय आहे पूर्व दिशा आहे, बरोबर आहे. मग मी म्हणेल तेच पूर्व दिशा आहे म्हणजे ते जे घेईल निर्णय तेच निर्णयाचं काय होईल तिथं अंमलबजावणी होईल, बरोबर आहे. म्हणून तिथलं व्यवस्था राज्यकारभार वेगळ्या पद्धतीचा आहे, आपल्या भारतातला राज्यकारभार वेगळ्या पद्धतीचा आहे, इंग्लंडचा राज्यकारभार काय आहे वेगवेगळ्या प्रकारचा आहे. प्रत्येकाची काय आहे वेगवेगळी कॉन्स्टिट्यूशन्स आहे आणि कॉन्स्टिट्यूशन्स नुसारच मग काय करतं राज्यकारभार चालत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आता कम्युनिटी बिल्डिंग पाहत असताना आपल्याला याच्यामध्ये आपण पाहू शकतो कम्युनिटी बिल्डिंग आहे, कम्युनिटी ऑर्गनायझेशन, कम्युनिटी प्लॅनिंग आहे किंवा कम्युनिटी डेव्हलपमेंट आहे. ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी काय आहे इंटरलिंकेज आहे, बरोबर आहे. ही एकमेकांशी काय आहे हे इंटरलिंकेज आहे की यामध्ये काय सांगितलेलं आहे की कम्युनिटी डेव्हलपमेंट करायचं आहे, एकंदरीत कम्युनिटी बिल्डिंग होतं, कम्युनिटी ऑर्गनायझेशन करायचं आहे म्हणजेच एकंदरीत कम्युनिटीचा कशा पद्धतीने विकास करायचा, कम्युनिटी संदर्भात आपण कशा पद्धतीने काय करायला पाहिजे की कम्युनिटीच्या डेव्हलपमेंटसाठी किंवा कम्युनिटी बिल्डिंग करत असताना आपण कोणत्या बाबी महत्त्वपूर्ण घ्यायला पाहिजे, बरोबर आहे. त्यामध्ये हेल्थ आपण घेऊ शकतो, हेल्थ, एज्युकेशन्स, इन्फ्रास्ट्रक्चर, बेसिक नीड, ह्या गोष्टीला काय करू शकतो आपण फोकस करून आपल्याला डेव्हलपमेंट घडवून आणता येतं, बरोबर. आता बघा, आता कम्युनिटी बिल्डिंग आपल्याला करायची आहे, बरोबर आहे. त्यानंतर आपण कम्युनिटी पार्टिसिपेशन हा पण एक काय आहे महत्त्वपूर्ण पार्ट आहे. हे जे काही आहे ते काय आहे कम्युनिटी पार्टिसिपेशन. हेल्थ, एज्युकेशन, इन्फ्रास्ट्रक्चर, बेसिक नीड्स आणि कम्युनिटी पार्टिसिपेशन. कम्युनिटी बिल्डिंग करायची आहे. कम्युनिटी बिल्डिंग करत असताना आपल्याला सर्वात महत्त्वाचं काय लक्षात येतं की व्यक्तीच्या किंवा कम्युनिटी ऑर्गनायझेशन ज्या पद्धतीने केल्या जातं, कम्युनिटी डेव्हलपमेंट ज्या पद्धतीने केल्या जातं, कम्युनिटी प्लॅनिंग ज्या पद्धतीने केल्या जातं, त्याच पद्धतीने आपण कम्युनिटी काय सांगू शकतो बिल्डिंग सांगू शकतो. कम्युनिटी बिल्डिंग करत असताना अनेक लोक कम्युनिटीमधील अनेक लोक एकत्र यायला पाहिजे, त्यांनी विशिष्ट प्लॅनिंग करायला पाहिजे. आपल्याकडे असणारे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा आपल्याकडे असणारे जे काही रिसोर्स आहे, रिसोर्स ज्यामध्ये आपण सांगितलं की 2 टाईप रिसोर्स आहे की ह्युमन रिसोर्स आहे आणि मग एक काय आहे नॅचरल रिसोर्स आहे, बरोबर. तर ह्युमन रिसोर्स आपल्याकडे खूप अवेलेबल आहे, पण ह्युमन रिसोर्स असून चालणार नाही, तर ते एक इफेक्टिव्ह आणि स्किलफुल असणं पण काय आहे गरजेचं आहे. आता भारत देश आपला काय आहे युवकांचा देश म्हणून ओळखला जातं. कार्यकालिक गटाची जर व्याख्या केली तर आपल्याला सांगता येतं की 15 ते 49 या काळातील किंवा या वयोगटातील लोक काय करतात, काम चांगल्या पद्धतीने करू शकतात आणि इतर जे एजेस मधील असणारे लोक आहेत हे काय असतात 15 ते 49 किंवा 15
वयोगटातील लोकांवर निर्भर असतात. बरोबर आहे. चाइल्ड आहे किंवा वयोवृद्ध व्यक्ती आहे यांच्यावर बरोबर आहे. ह्युमन रिसोर्स मानवी साधन म्हणूनच तुम्हाला माहिती आहे की पंडित जवाहरलाल नेहरू जे आपले काय होते पीएम होते पहिले पंतप्रधान यांनी सांगितलं की बालकांच्या विकासासाठी खूप गरजेचं आहे आणि बालकांसंदर्भात वेगवेगळे धोरण सुद्धा काय झालेले आहे फेम झालेले आहे. बालकांच्या पॉलिसी वेगवेगळ्या रन झालेल्या आहेत की बालकांसाठी मग वेगवेगळं काय केलं जातं की स्कीम आणल्या जातं. त्यानंतर मालन्यूट्रिशनचं प्रमाण कमी करण्यासाठी त्यांना एज्युकेशन प्रोव्हाइड करण्यासाठी त्यांचं स्किल डेव्हलपमेंट करण्यासाठी सोबतच मग ते आपण म्हणू शकतो खेळण्याच्या माध्यमातून किंवा मनोरंजनाच्या माध्यमातून बालकांचा चांगल्या पद्धतीने विकास होतो. त्यानंतर मॉन्टेसरी सारख्या मॉन्टेसरी आहे किंवा मग KG1 KG2 सारखं जे आहे इथं काय केलं जातं. त्यानंतर वेगवेगळ्या एज्युकेशन पॉलिसी राबवल्या जातात. त्या पॉलिसी माहिती आहे तुम्हाला आता अलीकडची जी 2020 मध्ये जी न्यू एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे त्या पॉलिसीमध्ये काय सांगितलेलं आहे की त्या पॉलिसीमध्ये हे सांगण्यात आलेलं आहे की व्यक्तीचं काय करायला पाहिजे आपण बालकांना एज्युकेशन तुम्ही द्या. बरोबर आहे. पण एज्युकेशन देत असताना त्या व्यक्तीला त्या बालकाला ते एज्युकेशन घेत असताना हार्ड जाऊ नये. बरोबर आहे. आता बघा काही कालावधीच्या पूर्वी दप्तर विरहित शाळा हे सुद्धा सांगितलेलं आहे. बरोबर आहे. त्यानंतर आपण सांगू शकतो की आता 8वीला पहिलीपासून तर 8वीपर्यंत बालकांना काय केलं जात नाही तर कंपल्सरी केल्या जात नाही की ते पासच झाले पाहिजे. त्यांना काय केलं जातं पास केलं जातं. परीक्षा दिली आणि तुम्ही ठीक आहे पास केल्या जाता. 8वीपर्यंत काहीही टेन्शन नाही. त्यासोबतच आपण सांगू शकतो आता पहिला नंबर दुसरा नंबर तिसरा नंबर अशी सिस्टीम सुद्धा राहिलेली नाही. डायरेक्ट ग्रेड दिल्या जातं श्रेणी आपण ज्याला म्हणतो जेणेकरून बालकांमध्ये न्यूनगंड निर्माण होऊ नये की ठीक आहे माझा पहिला नंबर आलेला आहे आणि याचा काही नाही आलेला आहे पहिला नंबर आलेला नाही किंवा हा फेल झालेला आहे. अशा वेळेस काय होऊ शकतं मग बालपणामध्येच कुठेतरी आपल्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण होतं आणि न्यूनगंड निर्माण झाल्यामुळे आपण तेव्हापासूनच आपली पायरी काय होतं घसरायला लागतं. आपल्याला एज्युकेशनमध्ये असणारं जे काही आपलं म्हणजे एज्युकेशनमध्ये आपण जे काही ठरवलेल्या गोष्टी होत्या की ठीक आहे मला लहानपणी आपल्याला कोणालाही प्रश्न विचारला तर सांगतात की तुला काय बनायचं आहे. मला डॉक्टर बनायचं आहे मला इंजिनियर बनायचं आहे. बरोबर आहे. मला टीचर बनायचं आहे एखादा ऑफिसर बनायचं आहे असे अनेक स्वप्न आपण सांगतो. परंतु काळाच्या ओघामध्ये किंवा काही याच्यामध्ये आपल्या मनामध्ये काय होतं न्यूनगंड निर्माण होतं आणि या न्यूनगंड निर्माण झाल्यामुळे आपण एज्युकेशन सिस्टीम पासून कुठेतरी दूर जातो. म्हणून काय केलेलं आहे म्हणूनच न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसारच बालकांना म्हणजे 10वी-12वी मध्ये सुद्धा जास्त प्रेशर क्रिएट केल्या जात नाही. ह्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतं. ओके. हे झालं आपलं ह्युमन रिसोर्स संदर्भात आणि मग त्यानंतर आहे नॅचरल रिसोर्स. आता नॅचरल रिसोर्स म्हणजे हवा आहे पाणी आहे त्यानंतर वेगवेगळे खनिज संपत्ती आहे. आता इराक आहे इराण आहे इथं आपल्याला काय दिसतं पेट्रोलच्या काय दिसतात खाणी दिसतात. बरोबर आहे. ते पण एक काय आहे खनिजच आहे. बरोबर आहे. त्यानंतर सोने आहे चांदी आहे वेगवेगळे काय बॉक्साईट्स आहे बॉक्साईट ॲल्युमिनियम तयार होतं. बरोबर आहे. नाही सॉरी बॉक्साईट पासून ॲल्युमिनियम तयार होतं. बरोबर आहे. सोबतच हिरा वगैरे आहे ग्रॅफाइट्स आहे हे सगळे काय आहे खनिजे आहे मिनरल्स आहे. त्यामुळे काय होऊ शकतं की हे आपल्या देशाच्या साधनसंपत्तीमध्ये किंवा देशाच्या इकॉनॉमीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मग आपल्या कम्युनिटी आपल्याला बिल्डिंग करायची आहे तर कम्युनिटी बिल्डिंग करत असताना आपल्याकडे रिसोर्स कोणते अवेलेबल आहे हे पण बघणं काय आहे गरजेचं आहे. ह्युमन रिसोर्स आपल्याकडे कोणत्या प्रमाणात अवेलेबल आहे आणि नॅचरल रिसोर्स आपल्याकडे कोणत्या प्रमाणात अवेलेबल आहे ह्या गोष्टी पाहणं आणि लक्षात घेणं आपल्याला तितकंच काय करतं महत्त्वपूर्ण ठरतं. हे बघा हे काय आहे याचा आपण पार्ट आहे. बरोबर. आता कम्युनिटीमध्ये आपण हेल्थचा अभ्यास केला जातो. हेल्थ बरोबर आहे. कम्युनिटीमध्ये कोणत्या प्रमाणात काय आहे हेल्थ आहे. अलीकडच्या काळामध्ये कोल्हे कुटुंब स्मिता कोल्हे एक व्यक्ती आहे म्हणजे त्यांचेच हजबंड त्यांना काय झालं आहे आरोग्य सुरक्षा प्राप्त झालेला आहे. हे सोशल वर्कच्या रिलेटेड असणारं काय करंट अफेअर आहे. त्याचं तुम्ही काय करा अभ्यास करा आणि तुम्हाला गोष्टी काय करायला पाहिजे माहिती असायला पाहिजे. एक मिनिट माझ्याजवळ जर ते असेल तर मी तुम्हाला त्यांचं नाव काय करते सांगून देते की जेणेकरून तुम्हाला पेपरमध्ये आल्यावर ते माहिती असावं. कुठे आहे त्याचं
सध्या तर नाही आहे, पण मी तुम्हाला नाव वगैरे उद्या सांगेल, नाही तर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही पण सांगितलं तरी चालेल. बरोबर आहे? ओके, ठीक आहे. उद्या सांगेल मी तुम्हाला, नाही तर मग तुम्ही मला आता जरी सांगितलं तरी चालेल. तर बघा, हेल्थ संदर्भात आपल्याला काय आहे लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. हेल्थ संदर्भात वेगवेगळ्या संस्था संघटना काम करतं, गव्हर्नमेंट सुद्धा काम करतं. गव्हर्नमेंट स्तरावर आहे की नॅशनल रुरल हेल्थ प्रोग्राम आहे, त्यानंतर नॅशनल अर्बन काय आहे हेल्थ प्रोग्राम आहे, ज्या अंतर्गत मग आशा वर्कर काम करतो. त्यानंतर आपण सांगू शकतो की MPW काम करतात. सोबतच वेगवेगळे डॉक्टर्स आहे, नर्स आहे, ANM आहे, GNM आहे, की या माध्यमातून आपल्याला हेल्थ संदर्भात काळजी घेतल्या जातं. वेगवेगळे काय आहे हेल्थ संदर्भात वेगवेगळे धोरणं सुद्धा राबवल्या जातात, वेगवेगळ्या योजना सुद्धा राबवल्या जातात आणि कम्युनिटी डेव्हलपमेंटच्या माध्यमातून किंवा कम्युनिटी बिल्डिंगच्या माध्यमातून काय केलं जातं, कार्य केल्या जातं. त्यानंतर आपण आहे की एज्युकेशन. तर एज्युकेशनमध्ये कम्युनिटीचा रोल, कम्युनिटीमध्ये काम करत असताना एज्युकेशन पण काय आहे महत्त्वपूर्ण आहे. जर कम्युनिटीमध्ये अनेक लोकांना चांगल्या पद्धतीने जे काय मिळत असेल, एज्युकेशन घेतलेलं असेल, तर त्या कम्युनिटीचा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात काय होतो, फायदा होतो. बरोबर? की फायदा होत असताना कसं आपण लक्षात घेऊ शकतो की आपण एखाद्या कम्युनिटीमध्ये गेलेला आहे. आता कम्युनिटीचे पण काय आहे वेगवेगळे प्रकार आहे. कम्युनिटी म्हणजे वेगवेगळे म्हटल्यापेक्षा आपण सांगू शकतो की 3 प्रकार तर सगळ्यांनाच माहिती आहे, की रुरल कम्युनिटी आहे. बरोबर? त्यानंतर अर्बन कम्युनिटी आहे, अर्बन, आणि त्यानंतर आहे ट्रायबल कम्युनिटी. आता अलीकडच्या काळामध्ये जे आहे ती एक कम्युनिटी, नवीन कम्युनिटी जी आहे, आपण ज्याला म्हणू शकतो की आभासी जग. बरोबर आहे? आभासी, ज्यालाच आपण व्हर्च्युअल कम्युनिटी असं म्हणत असतो. आता व्हर्च्युअल कम्युनिटी म्हणजे काय होतं, तर बघा हे थोडं कसं होतं, आपण कसं योग्य पण नाहीये, पण मी तुम्हाला सांगू देते की व्हर्च्युअल कम्युनिटी म्हणजे, आता हे तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की रुरल म्हणजे ग्रामीण भागासंदर्भात आहे, अर्बन म्हणजे शहरी भागासंदर्भात आहे, आणि ट्रायबल यांच्या संदर्भात सगळं त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, यांना कोणत्या प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं, हे आपल्या सगळ्यांना काय आहे. बरोबर आहे? ट्रायबलमध्ये कर्जबाजारी कुमारी मातेचे प्रश्न आहे, मानसिक प्रमाण हे आपल्याला पाहायला मिळतं. शहरी भाग आहे तिथे आपल्याला गलिच्छ वस्ती पाहायला मिळतं, पांढरपेशीय गुन्हे दिसतात, दहशतवादाचं मोठं प्रमाण दिसतं, चोरीचे प्रमाण दिसतात. बरोबर आहे? त्यानंतर साधन संपत्तीचा कुठेतरी अभाव पाहायला मिळतो, कारण की ऑब्विसली स्थलांतर मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, लोकसंख्येची मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. असे काय पाहायला मिळतात आपल्याला प्रॉब्लेम्स इथं पाहायला मिळतात. आणि रुरल जर आपण पाहायला गेलं तर शेतीवर आधारित जीवन असतं, पारंपरिक पद्धतीने व्यवसाय केल्या जातात, उत्पन्नाचं प्रमाण कमी असतं, कर्जबाजारी प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं. बरोबर आहे? विविध साधन संपत्तीचा सुद्धा काय अभाव पाहायला मिळतं. बरोबर आहे? जसं की आता आपल्याला जर एखादं ट्रीटमेंट घ्यायचं आहे, तर आपल्या गावामध्ये असतं का डॉक्टर, स्पेशालिस्ट डॉक्टर अवेलेबल नसतात. बरोबर आहे? सोबतच एखादे चांगले हायर एज्युकेशन घ्यायचं आहे, तर शाळेमध्ये गावामध्ये हायर एज्युकेशन अवेलेबल नसतं. मग कुठेतरी काय करावं लागतं, प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. असे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आपल्याला किंवा वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक त्यांचे पाहायला मिळतात. त्याचा सोशोलॉजीमध्ये अभ्यास करायचा असतो. त्यानंतर आपलं जे आहे 4 नंबरची जी आपली कम्युनिटी आहे, ज्याला आपण व्हर्च्युअल कम्युनिटी म्हणतो. व्हर्च्युअल, बरोबर आहे? तर व्हर्च्युअल कम्युनिटी म्हणजे काय होतं बघा. व्हर्च्युअल व्हर्च्युअल म्हणजे आभासी जग. आभासी जग. आज आता मी इथे तुम्हाला शिकवत आहे. बरोबर आहे? काही लोक प्रेझेंट आहेत, काही लोक ऑनलाईन आहेत. तर यांना काय होतं की व्हर्च्युअल म्हणजे काय, की मला आज तुम्ही ज्याही ठिकाणी असेल, अमरावती असेल, पुणे असेल, सॉरी आणखी कुठे नागपूर सारख्या ठिकाणी असेल, चंद्रपूर, गोंदिया, इतर विदर्भ असो, पश्चिम मराठवाडा असो, किंवा खानदेश असो, किंवा मग आपण म्हणू शकतो की पश्चिम महाराष्ट्र असो, जिथूनही पाहत असाल तिथूनही तुम्हाला मी काय करते, ऑनलाईनच्या माध्यमातून मी दिसू शकते. बरोबर आहे? याला आपण काय म्हणू शकतो, व्हर्च्युअल किंवा आभासी कम्युनिटी. एकमेकांचे विचार, आता मी माझे विचार तुम्हाला काय करत आहे, शेअर करत आहे, आणि तुम्ही ते मी जे काही विचार शेअर करत आहे ते तुम्ही ऐकून घेताय. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम क्रिएट झाला किंवा तुम्हाला काही समस्या निर्माण झाली, तर तुम्ही मला काय करणार आहे, ते त्यावर प्रश्न विचारणार आहे. म्हणजेच एकमेकांच्या आचार विचाराची किंवा एकमेकांच्या विचाराची देवाणघेवाण करण्यासाठी आपण आभासी दुनियेमध्ये किंवा आभासी कम्युनिटीचा काय करत आहे, वापर करत आहे. यामध्ये महत्वाचा रोल कोण प्ले करत आहे, तर मग ते मीडिया करत आहे. वेगवेगळे टेक्नॉलॉजी सुद्धा यामध्ये काय करत आहे, रोल प्ले करत आहे. जसं की आता आपण बघा, इथं लॅपटॉप आहे अवेलेबल. बरोबर आहे? इथं डिजिटल बोर्ड आहे, हे जो काही माईक आहे, या माध्यमातून काय करत आहे, या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणात जे काही आपल्याकडे असणारे आचार विचाराची देवाणघेवाण करण्यासाठी आपल्याला एक सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण काय करत आहे, एकत्र येऊन आपले विचार ऐकून घेत आहे. यालाच आपण आभासी कम्युनिटी असं म्हणत असतो. आज पुण्यामध्ये असणारी मुलगी किंवा विदर्भामध्ये असणारी, मराठवाड्यामध्ये असणारी मुलगी असो किंवा मुलगा असो,
आपल्या फॉरेन कंट्रीजमध्ये असणाऱ्या आईशी, आपल्या वडिलांशी, आपल्या भावांशी, कोणाशीही काय करू शकतो, कम्युनिकेशन करू शकतो. याला आपण काय म्हणू शकतो, आभासी दुनिया. बरोबर आहे. हे काय आहे, एक आपलं आभासी कम्युनिटी आहे, हे आपल्याला सांगता येतं. हे झालं एक चौथा याचा एक प्रकार आहे. एक नवीन आता अलीकडच्या काळामध्ये काय झालेलं आहे, याचं निर्माण झालेलं आहे. बघा, मी तुम्हाला काय सांगत होते की एज्युकेशन. तर एज्युकेशन संदर्भात आपण सांगू शकतो की वेगवेगळ्या काय झालं, एज्युकेशन संदर्भात आपण वेगवेगळ्या एज्युकेशन प्रोव्हाइड करत असताना कम्युनिटीमधील लोकांकडे जर नॉलेज असेल, त्यांना संपूर्ण बाबीची जर माहिती असेल, तर त्या साधन संपत्तीचा, त्या ह्युमन रिसोर्सचा वापर करून आपण कम्युनिटीमध्ये असणारे प्रॉब्लेम्स काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल पाणी फाउंडेशन्स हे प्रकल्प तुम्ही ऐकलेला असेल. बरोबर आहे. जे की आमिर खान यांनी राबवलेला आहे. आता कम्युनिटीमधील लोकांना आपल्या गावामध्ये पाण्याची कुठे काय आहे, कमतरता आहे. आता राजस्थानमधले अनेक ठिकाणं आहे, जसे तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणांना भेट दिलेली असेल. तिथे आहे एक राजेंद्र सिंह, ज्यांना पाणीवाला बाबा म्हणतात. बघा, राजेंद्र सिंह यांना पुरस्कार पण मिळालेला आहे काय, वॉटर फाउंडेशनचा वगैरे. हे तुम्ही माहिती असायला पाहिजे. पाणीवाले बाबा म्हणतात त्यांना, पाणीवाले बाबा. बघा, तरुण भारत संघ ही नावाची काय एक संस्था आहे, ज्याला आपण एनजीओ म्हणतो. बरोबर. हे काय करतं, कम्युनिटीच्या डेव्हलपमेंटसाठी काम करतं ही संस्था, तरुण भारत संघ. बरोबर आहे. राजस्थानमध्ये असणारी तरुण भारत संघ संस्था आहे. त्या संस्थेने काय केलं की आपल्या कम्युनिटीचे प्रॉब्लेम्स काय हे त्यांनी जाणून घेतले. बरोबर आहे. हे जाणून घेतल्याच्या नंतर त्यांना लक्षात आलं की आपल्या गावामध्ये आपल्या काय पाण्याची कमतरता आहे, म्हणून त्यामुळे आपण शेती चांगल्या पद्धतीने करू शकत नाही. आपल्या उत्पन्नाची लेवल सुद्धा काय नाही आहे, चांगली नाही आहे. आणि यामुळे आपण काय आहे, कर्जबाजारी आहे, दारिद्र्यात मोठ्या प्रमाणात जीवन जगत आहे. परंतु आपली नैसर्गिक संपत्ती आपल्याकडे काय आहे, कमतरता आहे. बरोबर आहे. कारण की राजस्थान सारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळूचं प्रमाण आहे, तिथे उन्हाचं मोठ्या प्रमाणात आहे. बरोबर आहे. तापमान मोठ्या प्रमाणात असतं. नैसर्गिक साधन संपत्ती कुठेतरी आपल्याकडे कमतरता आहे, परंतु त्या नैसर्गिक साधन संपत्तीवर आपण मात करून किंवा असणाऱ्या प्रॉब्लेम्सला मात करून आपण काय करू शकतो, आपलं जीवन हे चांगल्या पद्धतीने जगू शकतो. हे त्यांना कधी माहिती झालं की त्या संदर्भात त्यांना काय होतं, एज्युकेशन होतं, नॉलेज होतं, माहिती होतं. तेव्हा ते त्यांच्या असणाऱ्या जे काही सिच्युएशन आहे त्या सिच्युएशनला काय करू शकतो, ते फेस करू शकले. बरोबर आहे. हे एज्युकेशनच्या माध्यमातून आपण करू शकतो. तरुण भारत संघ नावाची राजस्थानमध्ये असणारी जी संघटना आहे, जी संस्था आहे, तरुण भारत संघ, हे माहिती असणं काय आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. बघा, मग त्यांनी काय केलं, आता पाणी फाउंडेशन आमिर खानचा प्रोग्राम पण तोच आहे की त्यांना नॉलेज होतं. बरोबर आहे. की आपल्याला कम्युनिटीचे प्रॉब्लेम्स काय हे त्यांनी जाणून घेतले. जाणून घेतल्याच्या नंतर मग त्यांच्यासाठी आपण काम करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, पुढाकार घेतलेला आहे. आता हिरवे बाजार जे आहे, हिवरे बाजार आपण ज्याला म्हणतो, अहमदनगरमध्ये असणारं हे एक ठिकाण आहे. तिथले जे पोपटराव पवार आहेत, बरोबर आहे, त्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती असेल की त्यांनी आपल्या गावाचे प्रॉब्लेम्स काय, आपल्या कम्युनिटीचे प्रॉब्लेम्स काय हे त्यांनी जाणून घेतले. हे जाणून घेतले केव्हा, तर त्यांना नॉलेज असेल, त्यांना माहिती असेल, त्यांना त्याच्या संदर्भात शिक्षण असेल, तेव्हाच त्यांनी काय केलं, ही माहिती करून घेतलेलं आहे. आणि हे माहिती करून घेतल्याच्या नंतर मग हिवरे बाजार हे आज असं ठिकाण आहे की त्यांना आदर्श ग्रामपंचायत म्हणून पुरस्कार मिळत आहे, आदर्श गाव म्हणून त्यांना काय मिळत आहे, पुरस्कार मिळत आहे, आदर्श सरपंच म्हणून त्यांना काय मिळत आहे, पुरस्कार मिळत आहेत. हे आपल्याला एखाद्या नॉलेजच्या, एखाद्या एज्युकेशनच्या बेसवरच आपल्याला ते मिळू शकतं. आणि मग आपण एज्युकेशन प्रोव्हाइड करणं कम्युनिटीमध्ये गरजेचं आहे, तेव्हाच कम्युनिटी बिल्डिंग हे चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं. बरोबर आहे. त्यानंतर आहे इन्फ्रास्ट्रक्चर. आता इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पायाभूत घटक. आता पायाभूत घटक आपण काय सांगू शकतो, तर गाव असल्याच्या नंतर एखादी कम्युनिटी आहे, रुरल कम्युनिटी असो, अर्बन कम्युनिटी असो की ट्रायबल कम्युनिटी असो. बरोबर. त्या कम्युनिटीमध्ये काय असायला पाहिजे, सोयी सुविधा अवेलेबल असायला पाहिजे. बरोबर. सोयी सुविधा म्हणजेच रस्त्याची, दळणवळणाची सोयी सुविधा असायला पाहिजे. बरोबर आहे. शाळा असायला पाहिजे, ग्रामपंचायत असायला पाहिजे, आरोग्य केंद्र असायला पाहिजे. हे इन्फ्रास्ट्रक्चर आहे. बरोबर. ते जर हे इन्फ्रास्ट्रक्चर असेल तर मग त्या गावाचा चांगल्या पद्धतीने काय होऊ शकतो, विकास होऊ शकतो. आपल्याकडे शेती आहे, आपण शेतीमध्ये पीक घेतो आहे. बरोबर. पण आपल्याकडे दळणवळणाचे साधनेच अवेलेबल नसेल, रस्ता व्यवस्थित नसेल, गाड्या व्यवस्थित नसेल, आपल्या गावापर्यंत बस पोहोचत नसेल, अशा वेळेस काय होऊ शकतं, प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात. आणि आपला विकास करण्यासाठी सुद्धा आपल्याला काय होऊ शकतं, प्रॉब्लेम्स येऊ शकतात. म्हणून आपण सांगू शकतो की इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत घटक सुद्धा आपल्या याच्यामध्ये काय करतात, महत्त्वपूर्ण रोल प्ले करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर.
आता बघा, त्यानंतर आहे बेसिक नीड. आता बेसिक नीड काय आहे? आपल्या कम्युनिटीच्या वेगवेगळ्या बेसिक नीड असतात. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण आणि मनोरंजन हे आपल्या मूलभूत गरजा आहेत. मूलभूत गरजा आपल्या गावातून पूर्ण होत आहे किंवा नाही हे बघणं. जर पूर्ण होत नसेल तर पूर्ण होण्यासाठी काय करणं, प्रयत्न करणं तिथपर्यंत काय आहे, गरजेचं आहे. बरोबर. त्यानंतर आहे कम्युनिटी पार्टिसिपेशन. सर्वात महत्त्वाचं आहे की आपण एखादं कार्य हाती घेतलेलं आहे, परंतु कम्युनिटीचं पार्टिसिपेशन असणं सुद्धा गरजेचं आहे. आता आमिर खान यांनी काय केलेलं आहे, पुढाकार घेतलेला आहे की बाणी फाउंडेशन प्रोग्राम त्यांनी आणला की आपल्या गावामध्ये जर पाण्याची कमतरता असेल तर मग तुम्ही काय करा, म्हणजे ते तलाव वगैरे करा किंवा मग आपण सांगतो बंधारा वगैरे घाला. सोबतच जोहड वगैरे, राजस्थानमध्ये जोहड वगैरे म्हणतात त्याला. म्हणजे असे काय करा, कालवे वगैरे निर्मिती करा. हे त्यांनी काय सांगितलं की ठीक आहे, आपल्यावर प्रॉब्लेम क्रिएट झालेली आहे ना, तर त्या प्रॉब्लेमला फेस करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, प्रयत्न करायला पाहिजे. पण जेव्हा अनेक लोक एकत्र आले तेव्हाच त्यांचा प्रोग्राम काय होऊ शकला, सक्सेस होऊ शकला. सुरुवातीला काही व्यक्तींनीच पुढाकार घेतलेली ही जी आहे पाणी फाउंडेशन प्रोग्राम, हा आता अनेक लोकांचा आणि अनेक गावापर्यंत काय झालेला आहे, पोहोचलेला आहे. हे सगळं आपल्याला काय आहे इथे माहिती आहे. हे आपण कम्युनिटी बिल्डिंग मध्ये एक ओव्हरलुक केलेलं आहे. आता कम्युनिटी बिल्डिंगचे प्रिन्सिपल्स काय आहे, ते प्रिन्सिपल्स बद्दल आपण काय करूया, आता चर्चा करूया. सेल बरोबर आहे. कम्युनिटी बिल्डिंग मध्ये कलेक्टिव्ह ऍक्शन सुद्धा असणं काय आहे, गरजेचं आहे. ह्युमन व्हॅल्यू कॉम्प्रेन्सिव्ह. आणि मग आपण लास्ट मध्ये असं सांगू शकतो की जेव्हा आपण हे झालं म्हणजे प्रिन्सिपल आहे कम्युनिटी बिल्डिंगचे, काय आहे, प्रिन्सिपल्स आहे. प्रिन्सिपल्स मध्ये आपल्याला काय पाहता येतं की बघा, सेल्फ कम्युनिटीला असं वाटायला हवं की आपली जी community आहे आपल्याला व्यवस्थित सोशलॉजी, इकॉनॉमिकली आणि मग सायकोलॉजिकली, एज्युकेशनली आणि संपूर्ण पॉलिटिकली संपूर्ण बाबीने काय असायला पाहिजे, बिल्ड असायला पाहिजे. आपल्या समुदायाची बांधणी काय असायला पाहिजे, व्यवस्थाबद्ध पद्धतीने असायला पाहिजे. ही स्वतः कम्युनिटीने काय करायला पाहिजे, डिसिजन घ्यायला पाहिजे. आता आपण
ॲज अ सोशल वर्कर म्हणून आपण जात असताना आपल्याला माहिती नसणार प्रॉब्लेम्स त्यांचे काय आहे किंवा काय आहे हे काही माहिती नसतं. पण आपण गेल्याच्या नंतर तिथं विचारपूस केल्याच्या नंतर आपल्याला अभ्यास केल्याच्या नंतर PRA सारखं हे आहे म्हणजेच हे काढल्याच्या नंतर आपल्याला माहिती पडतं की या गावाचे हे काय आहे प्रॉब्लेम्स आहेत. मग नीड असेसमेंट करत असताना आपण त्या गावाच्या संदर्भात त्या गावाचा विचार घेणं काय आहे गरजेचं. त्याची माहिती घेतल्यानंतर मग त्यांचं डिसिजन असायला पाहिजे की तुम्ही आमच्यामध्ये काय करायला पाहिजे पार्टिसिपेशन करायला पाहिजे. आमच्यामध्ये असणारे जे प्रॉब्लेम्स सपोर्ट करायला पाहिजे. हे कोण सांगतात ते लोक ते लोक म्हटलं असं कम्युनिटीमध्ये अनेक लोकांनी आपल्याला त्यांचे डिसिजन घेण्याचे आपल्याला सांगायला पाहिजे. त्यानंतर आहे एम्पॉवरमेंट. आता एम्पॉवरमेंट सांगत असताना आपल्याला त्यांची काय असायला पाहिजे संपूर्ण बाबीतून आपल्याला सक्षमीकरण करायचं आहे. कम्युनिटीचं बिल्डिंग करत असताना पॉलिटिकली सक्षम असणं गरजेचं आहे, इकॉनॉमिकली सक्षम असणं गरजेचं आहे, एज्युकेशनली सक्षम असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. सोबतच सायकोलॉजिकली सुद्धा काय असायला पाहिजे ते एम्पॉवर असायला पाहिजे. त्यामध्ये आपण सांगू शकतो की महिला सक्षमीकरण महत्वाचं आहे. बरोबर आहे. महिला सक्षमीकरण असेल किंवा कुठे उद्योगासंदर्भात हस्त उद्योगासंदर्भात ह्या ज्या गोष्टी आहे हे जर त्यांच्याकडे एम्पॉवरमेंट चांगल्या पद्धतीनं असेल त्यांचं सक्षमीकरण व्यवस्थाबद्ध पद्धतीनं होत असेल तर मग त्या कम्युनिटीची काय होऊ शकतं चांगल्या पद्धतीनं डेव्हलपमेंट होऊ शकतं. त्यानंतर कलेक्टिव्ह ऍक्शन. आता एक कोणतीही ऍक्शन करत असताना आपण अभ्यासात असताना किंवा नेहमी मी तुम्हाला सांगत आलेलेच आहे की एखादा अभ्यास करत असताना कोणत्याही बाबीचा अभ्यास करत असताना आपल्याला पार्टिसिपेशन असणं खूप गरजेचं आहे. कम्युनिटीचं कलेक्टिव्ह पार्टिसिपेशन असल्यावरच आपण आपल्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचू शकतो. आता बघा हिवरे बाजाराचं उदाहरण घेतलं आपण किंवा मग जे आहे आमच्या गावात आम्हीच सरकार ही जी घोषणा ज्यांनी दिलेली आहे त्यांचं नाव मला सध्या आठवत नाही आहे. ओके बघा त्यांचं पण एक आपल्याला उदाहरण पाहता येतं की आमच्या गावात काय आहे आम्हीच सरकार हे एक आहे उदाहरण. हिवरे बाजार असणारं जे पोपटराव पवार यांचं उदाहरण आपल्याला सांगता येतं की तिथं काय आहे कलेक्टिव्ह ऍक्शन्स आहे की एखादा निर्णय एखाद्या लिडरशिप करणाऱ्या व्यक्तीनं पोपटराव पवार यांनी दिल्याच्या नंतर त्या गावातील लोक त्याचं इम्प्लिमेंटेशन चांगल्या पद्धतीनं करते की त्यांना पण मान्य आहे की आपल्या गावाचा आपण काय करायला पाहिजे विकास करायला पाहिजे. मग हे आपल्याला काय दिसतं इथं कलेक्टिव्ह ऍक्शन सोबत सर्वांनी एकत्र येऊन जर एखादं काम करत असेल तर आपल्याला सक्सेस पर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही. त्यानंतर आहे ह्युमन व्हॅल्यू. ते ह्युमन व्हॅल्यू म्हणजे काय आपल्याला माहिती आहे की ह्युमन डिग्निटी महत्वाची आहे, इक्वॅलिटी महत्वाची आहे, फ्रीडम्स महत्वाचा आहे. बरोबर आहे. जस्टिस महत्वाचा आहे. ह्या गोष्टी आपल्याला कम्युनिटीमध्ये प्राप्त व्हायला पाहिजे. व्यक्तीला व्यक्ती म्हणून कम्युनिटीमध्ये जर एक मान्यता मिळत असेल त्या व्यक्तीशी डिग्निटीशी चांगल्या पद्धतीने वागल्या जात असन गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट या पद्धतीने कम्युनिटीमध्ये राहायला जात असेल इक्वॅलिटी प्रत्येक व्यक्तीला कायद्यासमोर समान असो किंवा मग प्रत्येक निर्णय डिसिजन घेत असताना प्रत्येक व्यक्तीला समान काय दिलं पाहिजे महत्त्व दिलं पाहिजे. सोबतच आपण सांगू शकतो की इतरही जे काही काम आहे त्या प्रत्येक याच्यामध्ये इक्वॅलिटी असो फ्रीडम्स असतो बोलण्यानी भाषण वगैरे चांगल्या पद्धतीने करता यावं आपले जे काही विचार आहे ते विचार आपल्याला एक्सप्रेस करता यावं हे एक आहे फ्रीडम आहे. बरोबर आहे. जस्टिस म्हणजेच आपण व्यक्तीच्या याच्यानुसार काय म्हणू शकतो वर्णाच्या लिंगाच्या कोणत्याही आधारावर एखाद्या जन्म ठिकाणाच्या आधारावर कोणत्याही आधारावर भेदभाव न करता व्यक्तीला व्यक्ती म्हणून जर वागणूक मिळत असेल तर हे आपण आपल्या कम्युनिटीमध्ये पाळत असलेले काय आहे ह्युमन व्हॅल्यूज आहे. ओके मला ते नाव आठवलं कोणतं तर आमच्या गावात आम्ही सरकार देवाजी तोफा त्यांचं नाव आहे. बरोबर आहे. त्यांचं पण कार्य काय आहे एक अत्यंत महत्वाचं आपल्याला पाहायला मिळतं की देवाजी तोफा यांनी सांगितलं की आमच्या गावात काय आहे आमचीच सरकार आहे. आम्ही कोणाचीही रूल काय करणार नाही फॉलो करणार नाही. आमच्या गावामध्ये असणारी ग्रामपंचायत सर्व डिसिजन घेईल आम्हाला कसं वागायचं आणि कशा पद्धतीने निर्णय घ्यायचं हे आम्हीच ठरवणार. बरोबर आहे. ह्या गोष्टी आपल्याला काय मिळतं पाहायला मिळतं की जेणेकरून त्यांना स्वतःची डेव्हलपमेंट करण्यासाठी त्या गोष्टीचा काय झाला महत्त्वपूर्ण फायदा झाला हे आपण सांगू शकतो. त्यानंतर कॉम्प्रेसिव्हनेस. कम्युनिटी बिल्डिंग होत असताना सर्वात महत्वाचं आहे की सर्वसमावेशकता. आता सर्वसमावेशकता म्हणजे सगळ्याच अप्रोचना कोणते जे काही अप्रोच आहे ते प्रत्येक अप्रोचना काय असायला पाहिजे आपली बिल्डिंग किंवा कम्युनिटी बिल्डिंग आपली व्हायला पाहिजे. बरोबर आहे. सर्वसमावेशकता म्हणजेच पॉलिटिकली दृष्टिकोनातून आहे किंवा मग इकॉनॉमिकली आहे किंवा मग एज्युकेशनली आहे सायकोलॉजिकली आहे या प्रत्येक एन्व्हायरमेंट सुद्धा काय असायला पाहिजे आपलं चांगलं असायला पाहिजे. या सर्वसमावेशकता बाबी यामध्ये विचारात घेणं काय असतं महत्त्वपूर्ण ठरतं. सोबतच आहे वर्किंग अँड लर्निंग. शिकत असताना किंवा
काम करत असताना एकमेकांमध्ये सोबत आणि एक बंधुभावाने काम करणं काय आहे गरजेचं आहे. तुम्ही एखादी गोष्ट ऐकलेली असेल, ही गोष्ट नेहमी मी सांगत असते आणि खूप महत्त्वाची पण आहे. बघा, युनिटी असणं काय आहे खूप गरजेचं आहे. जर युनिटी असेल तरच आपण काय म्हणतो चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. आता एक्झाम्पल गावातलं उदाहरण घ्या. गावामध्ये जर 6 लोकांचं 7 लोकांचं म्हणजे 7 भावांचं वगैरे कुटुंब असेल आणि ते एकत्र गुण्यागोविंदाने चांगल्या पद्धतीने राहत असेल, एकमेकाच्या डिसिजन मध्ये काय होत असेल सहभागी होत असेल, बरोबर आहे. प्रत्येक गोष्टीचं ते एक चांगलं त्यांचं म्हणजे संगनमत असेल, तर अशा वेळेस त्या घरावर त्या कुटुंबावर कोणीही नजर ठेवत नाही, कोणीही त्यांना वाईट शब्दाने बोलत नाही, त्यांच्या संदर्भात काही वाईट काम सुद्धा करत नाही. कारण त्यामध्ये काय आहे युक्ती. कारण आपण जर एखाद्या व्यक्तीला मारण्याचा प्रयत्न केला, शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला, तर यांच्याकडले असणारे 6ही कुटुंब आपल्या काय येईल, आपल्यावर आक्रमण करतील, आपल्यावर धावून येतील. म्हणून या कुटुंबाची आपण काय करायचं, नक्की करायची नाही. हे आपल्याला काय होतं, युनिटी पाहायला मिळते, बरोबर आहे. त्यानंतर आपण एक उदाहरण जेव्हा सांगतो की बघा, मधमाशाचं जे पोळं आहे, अनेक मधमाशा त्या पोळ्याला काय असतात, चिपकून असतात, बरोबर आहे, तर त्याला लागून असतात. जर कोणी जर त्याला काही फेकण्याचा किंवा दगड मारण्याचा प्रयत्न केला, तर संपूर्ण माशा उठून त्या मधमाशा उठून आपल्याला चावा घेण्याचा काय करतात प्रयत्न करतात, बरोबर आहे. मग कोणाचीही तिथं काय होत नाही, हिंमत होत नाही, एखाद्या पोळ्याला हात लावण्यासाठी कोणाची हिंमत होत नाही, बरोबर आहे. हे काय दिसतं आपल्याला की तुम्हाला जर म्हणजे हे त्यांच्यामध्ये युनिटी आहे. कोणासोबत जर आपल्याला लढायचं असेल, कोणासोबत आपल्याला भांडण करायचं असेल, तर तिथं काय युनिटी असणं खूप गरजेचं. आता जसं बघा, ब्रिटन जो देश आहे, इंग्रज जे आहे, सुरुवातीला आपल्यामध्ये काय व्यापार करण्याच्या उद्देशाने आले आणि आपल्यामध्ये काय केली, हिंदू मुस्लिम त्यांनी तेढ निर्माण केली आणि आपल्यामध्ये असणारी जी युनिटी आहे ती युनिटी तोडण्याचा त्यांनी काय केलं, सर्वप्रथम प्रयत्न केला. त्यांना माहिती होतं जर आपण युनिटी तोडली तरच आपण इथं काय म्हणू शकतो, व्यापाराच्या उद्देशाने आलेले लोक हे राज्यकारभार करते किंवा राज्य करणारे कधी झाले हे आपल्याला काही कळले नाही. म्हणजे वर्किंग करत असताना किंवा एकमेकांसोबत काम करत असताना, बरोबर आहे, सोबतच आपण एकमेकांशी शिकत असताना काय एकमेकाच्या संगनमताने एकत्र काम करणं काय हे खूप गरजेचं आहे. मी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही ते फॉलो केल्या पाहिजे आणि तुम्ही जर सांगितलेल्या गोष्टी मी सुद्धा काय करायला पाहिजे, फॉलो करायला पाहिजे. यालाच आपण काय म्हणू शकतो की वर्किंग अँड लर्निंग टुगेदर. हे पण काय आहे, कम्युनिटी बिल्डिंग मध्ये खूप महत्त्वपूर्ण रोल प्ले करत असल्याचं आपल्याला सांगता येतं. त्यानंतर आपण सांगू शकतो की यामध्ये रिझल्ट ओरिएंटेड. आता कम्युनिटी बिल्डिंग झाली आहे, सर्व गोष्टी आहे, पण लास्टमध्ये आपण याचं हे पण प्रिन्सिपल सांगू शकतो की रिझल्ट काय असायला पाहिजे, आपला ओरिएंटेड असायला पाहिजे. आपण जेही प्रोग्राम ऑर्गनाईज केलेला आहे, जेही आपण पद्धतीनं काम केलेलं आहे, तर मग शेवटी आपण आपल्या डेस्टिनेशन्स पर्यंत पोहोचलो का याचाही आपल्याला व्हॅल्युएशन्स करता यायला पाहिजे, याचाही आपल्याला काय करायला पाहिजे, मूल्यांकन व्यवस्थाबद्ध पद्धतीने करता आलं पाहिजे. यालाच आपण कम्युनिटी बिल्डिंगचे काय आहे हे वेगवेगळे प्रिन्सिपल्स आहेत. हे तुमच्या नोटबुक्समध्ये काय करा, तुम्ही चांगल्या पद्धतीने लिहून घ्या, बरोबर. कम्युनिटी बिल्डिंग प्रिन्सिपल. आता कम्युनिटी बिल्डिंगचे प्रिन्सिपल्स पाहत असतानाच आपल्याला त्याच्या स्टेप्स पण पाहणं काय आहे महत्त्वपूर्ण आहे. स्टेप्स मी तुम्हाला काय करते, ओव्हरलुक करून देते की सर्वात पहिली स्टेप्स काय आहे की आपण काय करायला पाहिजे, एंगेजिंग द कम्युनिटी. कम्युनिटीला आपण एंगेज केलं पाहिजे, बरोबर आहे. आपण कम्युनिटी बिल्डिंग करतो आहे, तर यासाठी आपल्याला कम्युनिटीचा सहभाग असणं काय आहे खूप गरजेचं आहे. हे आहे आपली कम्युनिटी म्हणजे एंगेजिंग द कम्युनिटी. त्यानंतर आपण सांगू शकतो सेकंड काय आहे तर फॉर्मिंग अँड ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर. ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर म्हणजे संस्थात्मक काय करायला पाहिजे, आपण संस्था संघटना आपण तिथं स्थापन करायला पाहिजे. 3 नंबर आहे डेव्हलपमेंट ऑफ द स्ट्रॅटेजी, व्हिजन अँड प्लॅन. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं की आपलं व्हिजन काय आहे, आपल्याला कुठपर्यंत पोहोचायचं आहे, आपलं डेस्टिनेशन काय आहे, आपण कशा पद्धतीने प्लॅनिंग करायला पाहिजे, हे पण तिथं काय ठरतं, महत्त्वपूर्ण ठरतं, बरोबर आहे. त्यानंतरची चौथी जी आपली स्टेप आहे ती सिकिंग फीडबॅक फ्रॉम द कम्युनिटी. आता आपण प्लॅन ऑर्गनाईज केलेला आहे, आपण व्हिजन आपलं ठेवलेलं आहे, तर आपल्याला आता फीडबॅक घेणं गरजेचं आहे, बरोबर आहे. की आपण जे काही काम करतो आहे, जे काही आपल्याला डेस्टिनेशन पर्यंत पोहोचायचं आहे, या संदर्भात जनतेचं काय मत आहे हे सुद्धा जाणून घेणं काय आहे तितकंच महत्त्वाचं आहे. सोबतच आपण सांगू शकतो पब्लिशिंग द प्लॅन. आपला जो प्लॅन आपण फीडबॅक घेतल्याच्या नंतर जो आपला प्लॅन आपण म्हणजे शेवटी आपण जे तयार केलेला आहे
केला बरोबर आहे. जनतेला आपण सांगितलं पाहिजे, सांगायला पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल जर विचार केला बघा, जे आपले पीएम आहे नरेंद्रजी मोदी यांनी 3 कायदे आणले. शेतकऱ्यांसंदर्भाचे 3 कायदे आहेत. 3 कायद्यांसंदर्भात अनेक लोकांचे जनतेसाठी ते ओपन करण्यात आलं आणि विचारण्यात आलं की हे जे काही कायदे आहेत हे कायदे आपण म्हणजे विधेयकाचं कायद्यात रूपांतर करायचं किंवा नाही करायचं. हे काय जनतेचं मत घेण्यात आलं. बरोबर आहे. पब्लिक प्लॅन काय करण्यात आला, पब्लिश करण्यात आला आणि विचारणा करण्यात आली. पण जनतेचा काय होतं, याला खूप मोठ्या प्रमाणात विरोध झाला आणि हे तिन्ही कायदे काय करण्यात आले, रद्द करण्यात आले. हे काय झालं, आपल्याला पब्लिश प्लॅन आपल्याला करता येतं. त्यानंतर आहे इम्प्लिमेंटेशन द प्लॅन. आपण जो काही प्लॅन पब्लिश केल्याच्या नंतर मग त्याचं इम्प्लिमेंटेशन कशा पद्धतीने करायचं हे पण गोष्टी लक्षात ठेवणं आणि तिथंच स्टेप आपली हे महत्त्वपूर्ण ठरते. त्यानंतर आहे इव्हॉल्युशन. सर्वात महत्त्वाचं आहे की इव्हॉल्युशन करणं खूप गरजेचं आहे. बघा, कम्युनिटी बिल्डिंग मध्ये इव्हॉल्युशन खूप महत्त्वपूर्ण काय करते, रोल प्ले करते. कारण कम्युनिटी बिल्डिंग असो किंवा इतर कोणतेही क्षेत्र ते काय केलं जातं की इव्हॅल्युशन केल्या जातात. आता फॉर एक्झाम्पल जर विचार केला, आपल्या घरचाच आपण विचार केला तर आपल्याला माहिती आहे, जर आपण जे केलेला प्लॅन आहे तो सक्सेस झाला किंवा नाही, किंवा एखाद्या बाबीमध्ये आपण पैसे इन्व्हेस्ट केले, ते इन्व्हेस्ट केलेले पैसे आपल्याला योग्य उपयोगात आले किंवा नाही, हे जर आपल्याला पाहायचं असेल तर आपण काय करतो की पूर्ण आराखडा अभ्यास करतो आणि लक्षात घेतो की आपण जो काही प्लॅन ऑर्गनाईज केलेला आहे त्यानुसार योग्य काम झालेलं आहे किंवा नाही. ज्या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, पैसे इन्व्हेस्ट केलेले आहे, त्याचा आउटपुट योग्य पद्धतीने आलं किंवा नाही हे आपल्याला वर्षाच्या अखेरीस किंवा मंथली असो किंवा कोणी आठवड्याला पण काय करतात, प्लॅनिंग करतात किंवा त्याचे इव्हॅल्युशन्स करतात, कोणी मंथली इव्हॅल्युशन्स करतात, कोणी म्हणजे 3 महिन्याच्या नंतर इव्हॅल्युशन्स करतात. अशा पद्धतीने इव्हॅल्युशन हे काय असतं, नियमित पद्धतीने चाललेलं असतं. कम्युनिटी बिल्डिंगमध्ये सुद्धा इव्हॅल्युशन्स काय करतात, एक महत्त्वाचे स्टेप त्याला कन्सिडर केलं जातं आणि कन्सिडर केल्याच्या नंतर आपल्याला इव्हॅल्युशन्स केल्याच्या नंतर आपण जे काही काम केलेलं आहे, जे काही निर्णय घेतलेले आहे ते योग्य पद्धतीने झाले किंवा नाही, आपण आपल्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला काय अडथळे काय आलेले आहे किंवा आपल्या याच्यामध्ये योग्य बाबी काय झालेल्या आहे, या बाबीचा काय करत असतो, आपण अभ्यास करत असतो. त्यालाच आपण काय म्हणू शकतो, इव्हॅल्युशन्स असं म्हणत असतो. बरोबर आहे. आता आपण बघूया की पर्सनल एम्पॉवरमेंट. कम्युनिटी एम्पॉवरमेंट आहे, कम्युनिटी एम्पॉवरमेंट पण महत्वाचं आहे आणि सोबतच पर्सनल एम्पॉवरमेंट सुद्धा महत्वाचं आहे. आता बघा, हे दोन काय आपले भाग आहे. आता कम्युनिटी एम्पॉवरमेंट आपण पाहत असताना आपण सांगू शकतो की यामध्ये कम्युनिटीचं काय आहे, महत्त्वाचा रोल आहे. त्याचा एक विकास करणं काय आहे, खूप गरजेचं असतं. आता हे कम्युनिटी एम्पॉवरमेंट पाहत असताना आपण कोणत्या बाबीवर फोकस करायला पाहिजे की बघा, सेल्फ डिपेंडन्स असणं महत्त्वाचं आहे, एज्युकेशन असणं महत्त्वाचं आहे, कम्युनिटी ऑर्गनायझेशन्स असणं महत्त्वाचं आहे, डेव्हलपिंग पार्टिसिपेशन्स असणं काय आहे, महत्त्वाचं आहे. आता बघा, इथं काय आपण पाहू शकतो की एज्युकेशन, कम्युनिटी एम्पॉवरमेंटमध्ये एज्युकेशन लक्षात घेतो, कम्युनिटी ऑर्गनायझेशन, कम्युनिटी ऑर्गनायझेशन महत्त्वपूर्ण ठरतं. त्यानंतर आपण सांगू शकतो की सेल्फ आपण काय घेऊ शकतो, सेल्फ डिपेंडन्स होणं खूप महत्त्वाचं आहे. कम्युनिटीनं सेल्फ डिपेंडन्स होणं काय आहे, खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण सांगू शकतो की चौथा काय आहे, एक पार्ट आपल्याला डेव्हलपमेंट पार्टिसिपेशन. पार्टिसिपेशन काय असायला पाहिजे, आपलं डेव्हलपमेंट असायला पाहिजे. कॅपॅसिटी बिल्डिंग पण काय आहे, महत्त्वाची आहे. कॅपॅसिटी बिल्डिंग, कॅपॅसिटी बिल्डिंग महत्त्वाची आहे आणि त्यानंतर डेव्हलपिंग पार्टिसिपेशन, हे मुद्दे आपल्याला इथं महत्त्वपूर्ण, डेव्हलपिंग पार्टिसिपेशन काय आहे, महत्त्वपूर्ण ठरतं. बरोबर आहे.
त्यानंतर आता पर्सनल जेव्हा आपण डेव्हलपमेंट पाहतो किंवा पर्सनल एम्पॉवरमेंट पाहत असताना आपण कोणत्या बाबी असणं गरजेचं. तर तिथं सर्वात महत्त्वाचं आपण सांगू शकतो की आपल्याकडे काय असायला पाहिजे, वेगवेगळे स्किल असायला पाहिजे. हे वेगवेगळे काय आपले डायमेन्शन्स आहे, स्किल, व्हॅल्यूज. त्यानंतर आपण सांगू शकतो की स्किल आपल्याला माहिती असायला पाहिजे, व्हॅल्यूज असायला पाहिजे आपल्याला माहिती, बरोबर आहे. सोबतच आपण सांगू शकतो की गोल आहे आपलं, काय असायला पाहिजे, विशिष्ट असं गोल असायला पाहिजे. 4 नंबरवर काय आपण सांगू शकतो की सेल्फ अवेअरनेस असायला पाहिजे. सर्वात महत्त्वाचं काय आहे, सेल्फ अवेअरनेस. त्यानंतर आपण मल्टी वर्कर असायला पाहिजे, मल्टी वर्कर. आता बघा, बघा कम्युनिटी एम्पॉवरमेंट होत असताना एज्युकेशनवर आपण अभ्यास केलेला आहे त्याचा, की कशा पद्धतीनं त्याचं इम्पॉर्टंट आहे, किती महत्त्वपूर्ण आहे. कम्युनिटी ऑर्गनायझेशन म्हणजे समुदाय संघटन असणं खूप गरजेचं आहे. लोक एकत्र यायला पाहिजे आणि आपली प्रॉब्लेम्स आहे, आपल्या नीड्स आपण काय केल्या पाहिजे, सॉल्व्ह केल्या पाहिजे किंवा त्यावर फोकस केलं पाहिजे. त्यानंतर आहे सेल्फ डिपेंडन्स. कम्युनिटी स्वतः काय असेल, स्वतःचे म्हणजे स्वावलंबित्व असायला पाहिजे. इतरांवर आपण काय असायला पाहिजे, अवलंबित्व नसायला पाहिजे, बरोबर आहे. जर आपल्या कम्युनिटीमध्ये आपल्या ग्रामीण भाग असो, शहरी भाग असो किंवा मग ट्रायबल एरिया असो, आपल्या एरियामध्ये जर हस्तउद्योग असेल, बरोबर आहे. त्यानंतर आपण सांगू शकतो की वेगवेगळ्या बाबी आपल्या शहरामध्ये आपल्या गावामध्ये जर मिळत असेल तर आपण दुसऱ्या गावावर, दुसऱ्या शहरावर आपण अवलंबून राहणार नाही. स्थलांतर सारखी समस्या निर्माण होणार नाही, लोकसंख्या वाढ एखादी किंवा पायाभूत सुविधेची कमतरता भासणार नाही. म्हणजे सेल्फ डिपेंडन्स असणं काय आहे, खूप गरजेचं आहे. म्हणूनच हे माहिती आहे, सेल्फ डिपेंडन्सवर कोणी फोकस केला असेल तर मग कोण आहे यावर, ते M.K. गांधी. महात्मा गांधीजींनी नेहमी सांगितलेलं आहे, काय सांगितलं, की खेड्याकडे चला, बरोबर आहे, खेड्याकडे चला, कारण खेड्याकडे संपूर्ण गोष्टी आहे असं त्यांना सांगा. आणि स्वयंपूर्ण खेडी, याला आपण काय म्हणू शकतो, स्वयंपूर्ण खेडी. म्हणजेच खेड्याचा विकास करताना असताना आपण स्वयंपूर्ण खेडी काय करा, तुम्ही निर्माण करा, यावरही त्यांनी काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे. त्यानंतर कॅपॅसिटी बिल्डिंग. आता बघा, कॅपॅसिटी बिल्डिंग म्हणजे आपल्या आपल्या कम्युनिटीमध्ये असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहे, त्या आपण जे काही क्षमता आहे, त्या क्षमतेची काय करा, आपण बिल्डिंग म्हणजे बांधणी चांगल्या पद्धतीने करा. जे ही गोष्ट आहे ते आपल्याला काय करता येईल, याच्यामध्ये कम्युनिटी एम्पॉवरमेंटसाठी कॅपॅसिटी बिल्डिंग असणं गरजेचं आहे. ह्युमन रिसोर्स आहे, ते ह्युमन रिसोर्समध्ये कोणत्या व्यक्तीचं कोणतं एज्युकेशन झालेलं आहे, काय त्यांनी एज्युकेशन कोणतं केलेलं आहे, डिप्लोमा कोणतं घेतलेलं आहे, त्यांच्याकडे कोणते स्किल आहे, या बाबीची माहिती असणं पण काय आहे, गरजेचं आहे. आणि कॅपॅसिटी बिल्डिंगमुळे कम्युनिटी एम्पॉवरमेंट आपल्याला खूप मोठं काय मिळतं, सहाय्य मिळतं. त्यानंतर काय आहे, डेव्हलपिंग पार्टिसिपेशन. आता डेव्हलपिंग पार्टिसिपेशन म्हणजे अनेक लोक जेव्हा एकत्र येतील, आणि सोबत राहून जर जेव्हा काम करेल, तेव्हा आपल्याला इनडायरेक्टली लक्षात येतं की डेव्हलपिंग करण्यासाठी पार्टिसिपेशन काय आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. हे झालं आपलं कम्युनिटी एम्पॉवरमेंट, बरोबर. आता बघा, पर्सनल एम्पॉवरमेंट. तर पर्सनल एम्पॉवरमेंट पाहत असताना आपल्याला स्किल आहे, व्हॅल्यूज आहे, गोल, सेल्फ अवेअरनेस आणि मल्टी वर्कर, हे आपल्याला याच्यावर काय करायचं आहे, थोडं फोकस करायचं आहे. बघा, स्किल पर्सनल आपण जेव्हा अभ्यास करतो किंवा पर्सनल एम्प्रुव्हमेंट हे करायचं आहे आपल्याला, मी कालच सांगितलं तुम्हाला, आपण सॉर्ट अनालिसिस करा, स्ट्रेंथ काय आहे, विकनेस काय आहे, ऑपॉर्च्युनिटीज काय आहे आणि ट्रेंड काय आहे. म्हणजेच आपल्यासमोर असणारे धोके काय आहे हे आपण काय करा, जाणून घ्या. आणि आपल्याकडे असणारे स्किल काय आहे हे आपण स्वतःला ओळखा, बरोबर आहे. मला चांगल्या पद्धतीने कम्युनिकेशन करता येत आहे, तर माझ्या कम्युनिकेशनचा काय फायदा होऊ शकेल, माझ्यामध्ये असणारी कॅपॅसिटी, माझ्यामध्ये असणारे स्किल, मी त्या स्किलच्या बेसवर प्रोफेशन्स कशा पद्धतीने बनवू शकते, आणि मी कशा पद्धतीनं बिझनेस करून, मी कशा पद्धतीनं माझं स्किल आहे, माझी एखादी आवड आहे, त्या आवडीला आपण एखादा बिझनेस, आपला व्यवसाय बनवून आपलं उपजीविकेचं साधन आपण त्याला काय करू शकतो, बनवू शकतो, बरोबर आहे. हे झालं आपलं पर्सनल एम्पॉवरमेंटचं महत्त्वपूर्ण हे स्किल, बरोबर आहे. त्यानंतर व्हॅल्यूज. तर व्हॅल्यूज म्हणजे मूल्य. प्रत्येकांच्या काय असतात, वेगवेगळे व्हॅल्यूज असतात, बरोबर आहे. ते व्हॅल्यूज आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, आणि ते माहिती जाणून घेऊन
आपल्या लाईफमध्ये जर व्हॅल्यू ह्या जर इम्पॉर्टंट देत असेल तर मग आयुष्यात आपल्याला निर्णय घेण्यामध्ये आपली पर्सनल ग्रोथ करण्यासाठी पर्सनल डेव्हलपमेंट करण्यासाठी महत्त्वपूर्ण फायदा होतो. बरोबर आहे. आता व्हॅल्यूज म्हटल्याच्या नंतर मूल्य म्हटल्याच्या नंतर आपण सगळ्यांशी काय योग्य पद्धतीने वागायला पाहिजे, मानवाला प्रतिष्ठा द्यायला पाहिजे आपण. बरोबर आहे. आदर द्यायला पाहिजे, त्यांचा सन्मान करायला पाहिजे, खोटं बोलायला नाही पाहिजे, म्हणजे खरं बोलायला पाहिजे आपण. बरोबर आहे. इतरांच्या काही गोष्टी आपण स्वप्न घेतात मग त्याचा चोरी करू नये, अनैतिक वागणूक करू नये, हे काय व्हॅल्यूज आहे. बरोबर आहे. हे जर व्हॅल्यूज आपण आपल्या दैनंदिन जीवनात जर पाळत असेल तर याचं सुद्धा आपल्याला लिडरशिप करत असताना असो, सोशल जस्टिसमध्ये असो, सोशल पॉलिटिक्समध्ये असो, एकंदरीत ॲज अ सोशल वर्कर म्हणून काम व्हॅल्यूजला खूप इम्पॉर्टन्स आहे. बरोबर. त्यानंतर आहे गोल. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आपलं डेस्टिनेशन्स पर्यंत पोहोचण्यासाठी आपलं गोल, आपलं एम हे ठरलेलं असतं. बरोबर आहे. प्रत्येकाचं काही ना काही एम असतं, छोटं मोठं का असेना पण प्रत्येकाचं एम असतं. तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम काय सांगतात बघा, त्यांनी काय सांगितलं होतं की आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आणि आयुष्यात प्रत्येक व्यक्तीने काही ना काही ध्येय ठेवलं पाहिजे. आणि ध्येय काय असायला पाहिजे, हे ध्येय हे मोठं असायला पाहिजे. तुम्ही सांगितलं हे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. आणि ध्येय मोठं असल्याच्या नंतर आपण ध्येय हे काय असायला पाहिजे, त्यांनी एक एक सुंदर वाक्य म्हटलेलं आहे. ते वाक्य काय आहे बघा, की स्वप्न असं असायला पाहिजे आपलं वालं, की ते स्वप्नाला आपल्याला झोपच आपलं ध्येय असायला असं असायला पाहिजे की आपल्याला काय असायला पाहिजे, झोपच आली पाहिजे. बरोबर आहे. असं आपलं काय असायला पाहिजे, स्वप्न असायला पाहिजे. ऑब्विसली आपण जर आज जर ठरवलं की मी येत्या 1 वर्षामध्ये मी ही पोस्ट घेईल आणि ह्या पोस्टवर गेल्याच्या नंतर माझ्याकडे पैसा पण असेल, माझ्याकडे रिप्युटेशन पण असेल. बरोबर आहे. लोकांचं पाहण्याचा नजर पण माझ्याकडे चांगल्या पद्धतीची असेल. बरोबर आहे. आणि एकंदरीत माझी लाईफस्टाईल पण काय असेल चांगली, माझ्याकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टी पण चांगला असेल आणि जीवन काय होऊ शकतं, हॅपी होऊ शकतं. हे जर आज आपण जर ठामून घेतलं की आज 1 वर्ष मी कुठेही गेली नाही, आज मी ठरवलं आहे की मी 1 वर्ष चांगल्या पद्धतीने अभ्यास करणार आहे आणि अभ्यास केल्याच्या नंतर येणारे संपूर्ण आयुष्य माझं काय जाईल, सुखी आणि समाधानी जाईल. हे जर मी आज ठरवून घेतलं तर ऑब्विसली आपल्याला काय होऊ शकतं की आपल्या आयुष्यात आपल्याला सक्सेस मिळू शकतं. प्रत्येकाच्या आयुष्यात पर्सनल डेव्हलपमेंट आपली गोल, आपलं डेस्टिनेशन पॉईंट, आपलं एम आपण ठरवलेलं असतं किंवा ठरवून ठेवायला पाहिजे. विदाऊट गोल किंवा विदाऊट डेस्टिनेशन आपण आपल्या आयुष्यामध्ये प्रगती करू शकणार नाही. बरोबर आहे. आपण काही नाही, जेव्हा रोज उठलं, सकाळी जेवण केलं, राहिलं, असं होऊन चालणार नाही. बरोबर आहे. पण आपण ठरवून घेतलं की ठीक आहे, मला येत्या 2 वर्षात 3 वर्षामध्ये हे ह्या बिझनेस करायचा आहे आणि या बिझनेसमध्ये एवढ्या प्रमाणात ग्रोथ करायची आहे, तरच आपण काय करू शकतो की आपल्या डेस्टिनेशन पॉईंटपर्यंत आपण पोहोचू शकतो. त्यानंतर आहे सेल्फ अवेअरनेस. तर सेल्फ अवेअरनेस म्हणजे काय, स्वतःला काय करायला पाहिजे आपण. आता सेल्फ अवेअरनेस म्हटल्यावर आपण सांगू शकतो की स्वतःला आपण जागरूक ठेवायला पाहिजे. बरोबर. की जसं पर्सनल एम्पॉवरमेंट करत असताना कम्युनिटीमध्ये आजूबाजूला काय चाललेलं आहे याची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. बरोबर. की आज कोणकोणत्या प्रॉब्लेमला आपण फेस करत आहे, कोणत्या थ्रेट कोणते, धोके कोणते कोणते आहे, आपल्या ऑपॉर्च्युनिटीज काय आहे, ह्या गोष्टी आपल्याला काय असायला पाहिजे, माहिती असायला पाहिजे. बरोबर आहे. नाही तर काही लोकांचं काय चाललेलं असतं, समाजामध्ये काय चाललेलं असतं, काही इन्फॉर्मेशन नसतं. बरोबर आहे. आता तर ठीक आहे, टेक्नॉलॉजी आलेली आहे, सोशल मीडिया मोठ्या प्रमाणात आहे, काही गोष्टी आपल्याला माहिती पडतं की पुण्यासारख्या ठिकाणी वेगवेगळे प्रकरण होत आहे किंवा मुंबईसारख्या ठिकाणी वेगवेगळे प्रकरण होत आहे, त्याची आपल्याला दूर बसल्या माहिती होतं. पण सेल्फ अवेअरनेस म्हणजे आजूबाजूला ठिकाणी, आजूबाजूच्या लोकांमध्ये, आजूबाजूच्या सिच्युएशनमध्ये कशा पद्धतीनं आपण काय म्हणतो काम चाललेलं आहे किंवा कशा पद्धतीनं काय होत आहे याची आपल्याला सेल्फ अवेअरनेस असणं, स्वजागृती असणं आणि आजूबाजूच्या सोबतच स्वतःची जागृती म्हणजेच आपल्यामध्ये काय इनबिल्ड काय आहे, आपल्यामध्ये स्किल काय आहे, आपल्यामध्ये कॅपॅसिटी काय आहे, आपल्यामध्ये क्वालिटीज काय आहे, हे आपण आपल्याला माहिती असणं काय आहे गरजेचं आहे. त्यानंतर आहे मल्टी वर्कर. आपल्याला जर पर्सनल एम्पॉवरमेंट घडून आणायची असेल तर आपण मल्टी वर्कर सुद्धा असणं काय आहे गरजेचं आहे. असं होऊन चालणार नाही की आता एखादं मल्टी वर्कर म्हणजे आपण म्हणू शकतो की ठीक आहे, मला एका क्षेत्रामध्ये मी प्रगती केली पण आपण मल्टी वर्कर असल्यावर आपल्याला त्याचा पण खूप फायदा होतो. आता बघा, आपली आई असतो, आपल्या आईला बघा चांगल्या पद्धतीनं घरचं काम पण करता येतं. बरोबर. तिला चांगली रांगोळी करता येतं, तिला चांगलं चित्रकला करता येतं. बरोबर आहे. सोबत आपण सांगू शकतो तिला चांगला स्वयंपाक बनवता येतं, वेगवेगळे पदार्थ तिला बनवता येतात. त्यानंतर आपण सांगू शकतो की ती तिच्या आयुष्यामध्ये जे काही योग्य निर्णय आहे ते योग्य निर्णय चांगल्या पद्धतीने घेऊ शकते. म्हणजे तिच्याकडे डिसिजन सुद्धा चांगल्या पद्धतीने घेण्याचं काय आहे, स्किल आहे. ते चांगले कम्युनिकेशन्स पण करतं. तिच्यावर एखादी वाईट वेळ आल्याच्या नंतर त्याला कशा पद्धतीने फेस करायचं हे पण तिला काय आहे माहिती आहे. बरोबर आहे.
म्हणजेच एकंदरीत काय, ती एक मल्टी टॅलेंटेड मल्टी वर्कर आहे. आयुष्यात प्रत्येक व्यक्तीने मल्टी वर्कर असल्याशिवाय आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रॉब्लेम्सला आपल्याला फेस करता येणार नाही. म्हणून पर्सनल एम्पॉवरमेंट घडवून आणायची असेल तर आपल्याला मल्टी वर्कर मल्टी टॅलेंटेड असणं सुद्धा काय आहे, गरजेचं आहे. आणि 21व्या शतकामध्ये आपण तर मल्टी टॅलेंटेड असणं खूपच इम्पॉर्टंट आहे. कारण आपल्या मोबाईलचं फंक्शन तुम्हाला बघा, आपण मोबाईलमध्ये जेव्हा आपण काम करतो, आपल्या मोबाईलला काय म्हटलं जातं, अँड्रॉइड म्हटलं जातं. अँड्रॉइडमध्ये काय म्हणजे काय होतं, स्किलफुल असतो, शार्प असणं, बरोबर आहे, जिनियस असतो. मोबाईलमध्ये तुम्ही आता टाका एखादी गोष्ट, ती लगेच आपल्याला क्लिक होऊन येते. तशाच पद्धतीने आपण अँड्रॉइड प्रमाणे कार्य करायला पाहिजे. यासाठी आपण मल्टी टॅलेंटेड असणं काय आहे, इम्पॉर्टंट. आणि ऑब्विसली या गोष्टी जर आपण फॉलो करत असेल, याला जर आपण हे जर आपल्याला हे जर घटक आपल्यामध्ये जर असेल, आपलं गोल असेल, आपल्या ठरलेल्या गोष्टी असेल, स्किल असेल, तर आपण आपल्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचू शकतो आणि एकंदरीत आपली पर्सनल एम्पॉवरमेंट चांगल्या पद्धतीनं होऊ शकते. ह्या गोष्टी आपल्याला काय करता इथं सांगता येतात. ओके, आता बघा आपण सोशल जस्टिस अँड टेक्नॉलॉजी हे आपण काय करूया, बघूया. तर मी तुम्हाला थोडं कॉन्सेप्ट सांगण्याच्या आधी याचे काय पार्ट काय आहे ते आता आपण थोडं बघूया. बघा, इम्प्रूव्ह एज्युकेशन म्हणजे टेक्नॉलॉजी प्रमोटिंग सोशल जस्टिस. इम्प्रूव्ह एज्युकेशन, एज्युकेशन करणं आहे. त्यानंतर ॲक्सेसिबल ट्रान्सफॉर्मेशन, ॲक्सेसिबल ट्रान्सफॉर्मेशन, ट्रान्सफॉर्मेशन, फायनान्शियल इन्क्लुजन, फायनान्शियल इन्क्लुजन. त्यानंतर आहे इम्प्रूव्हिंग कम्युनिकेशन, कम्युनिकेशन. आणखी आपण सांगू शकतो की प्रिसाइज आयडेंटिफिकेशन किंवा सोशल मीडिया अँड जस्टिस. सोशल मीडिया आणि जस्टिस. इन्क्लुझिव्ह इन द कम्युनिटी, इन्क्लुझिव्ह इन द कम्युनिटी म्हणजे इम्पॉर्टंट डेटा अँड इनेबल्स टू द पार्टिसिपेशन. बघा, त्याच्यावर आपण काय करूया आता, फोकस करू. बघा काय सांगितलंय, सोशल जस्टिस अँड टेक्नॉलॉजी. फर्स्ट काय आहे, इम्प्रूव्ह एज्युकेशन, ॲक्सेसिबल ट्रान्सफॉर्मेशन, फायनान्शियल इन्क्लुजन, इम्प्रूव्हिंग कम्युनिकेशन्स आणि सोशल मीडिया अँड जस्टिस. इथे काय सांगू शकतो आपण, सोशल जस्टिस अँड टेक्नॉलॉजी. सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी, सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी टेक्नॉलॉजी, मीडियाचा काय महत्त्वपूर्ण काय आहे, रोल आहे. हे रोल पाहत असताना आपल्याला हेच सांगता येतं की इम्प्रूव्ह एज्युकेशन. कोरोनाच्या काळामध्ये, कोरोना पॅन्डेमिक तुम्ही पाहिला, बरोबर आहे, 2020-21च्या एंडिंगला स्टार्ट झालेला होता, बरोबर. पूर्ण काय केलं, कोरोनाने पूर्ण घातलेलं होतं, बरोबर आहे. पण आपलं एज्युकेशन सिस्टीम आपण थांबवली होती का, तर त्याचा टेक्नॉलॉजी
किंवा तंत्रज्ञान किंवा सोशल मीडिया याचा आपण वापर करून काय केलेला आहे, आपलं एज्युकेशन आपण कंटिन्यू केलेलं आहे. बरोबर. की ऑब्विसली जे काही आहे इम्प्रूव्ह एज्युकेशन, आपण एज्युकेशन निरंतर सुरू ठेवलं, वेगवेगळे काय आणलेले आहे. आता मूक, त्यानंतर आपण स्वयं नावाची सिस्टीम आहे, मूक नावाची सिस्टीम आहे, म्हणजे ऑनलाईन एज्युकेशन प्रोव्हाइड करणारी. हे वेगळ्या वेगळ्या सिस्टीम आपण आणून, किंवा मग आपण ज्याला आपण म्हणू शकतो इग्नो. बरोबर आहे, इग्नो ज्याला आपण म्हणू शकतो की मुक्त विद्यापीठ, या दूर याच्या माध्यमातून सुद्धा आपण एज्युकेशन काय केलेलं आहे, सुरूच ठेवलेलं आहे. आता सोशल जस्टिस अँड टेक्नॉलॉजीचा रोलमध्ये इम्प्रूव्ह एज्युकेशन म्हणजे काय होतं, की यामध्ये आपण सांगू शकतो की इम्प्रूव्ह एज्युकेशनमध्ये सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यामध्ये टेक्नॉलॉजी एज्युकेशन सिस्टममध्ये आपल्याला पाहता येतं की आपण सामाजिक न्याय कशा पद्धतीने प्रस्थापित करायला पाहिजे. आता 5वीचा धडा असो, 6वीचा धडा असो, 7वीचा धडा असो, अशा पद्धतीने काय केलं बोधकथा फ्रेम केल्या जातात. बरोबर आहे, की ज्या बोधकथेमधून सामाजिक न्याय काय केल्या जातात, प्रस्थापित केल्या जातात. तंत्रज्ञानाचा वापर करून, सोशल मीडियाचा वापर करून काय केलं जातं, की टीव्हीच्या माध्यमातून, एखाद्या फेसबुकच्या माध्यमातून किंवा इंस्टाग्रामच्या माध्यमातून असे सोशल मीडियाचा वापर करून काय करतो, तर सांगितलं जातं की आपण काय करायला पाहिजे, सोशल जस्टिस, सामाजिक न्याय आपण प्रस्थापित करायला पाहिजे. त्यानंतर आहे ॲक्सेसिबल ट्रान्सफॉर्मेशन. आता सोशल जस्टिस, सामाजिक न्याय म्हणजे टेक्नॉलॉजीचं हे जे आहे ॲक्सेसिबल ट्रान्सफॉर्मेशन, एकीकडून एखादी गोष्ट दुसरीकडे काय होत असतात ते सांगितल्या जातात. बरोबर आहे, हे आपण सुद्धा आपल्याला काय मिळतं, ॲक्सेसिबल ट्रान्सफॉर्मेशन. त्यानंतर आहे फायनान्शियल इन्क्लुजन. आता सोशल जस्टिस आणि टेक्नॉलॉजीचा आपण अभ्यास करतो, त्यामध्ये फायनान्शियल म्हणजे एखादी गोष्ट जर आपल्याला पाहिजे असेल, म्हणजे वित्त, आर्थिकदृष्ट्या आपण सक्षम असणं काय आहे, गरजेचं. टेक्नॉलॉजी आपण तेव्हाच खरेदी करू शकतो की जेव्हा आपल्याकडे काय असेल, आपण आर्थिकदृष्ट्या आपण सक्षम असेल, तेव्हाच आपल्याला काय मिळतं. तर आपण फायनान्शियल दृष्ट्या काय असेल तर सक्षम असेल तरच आपल्याला काय होतं, तर आपण एखादं टेक्नॉलॉजी खरेदी करू शकतो. आता बघा, आपल्या भारत देशामध्ये आपण टेक्नॉलॉजीवर तेवढ्या प्रमाणात काय करत नाही, खर्च करत नाही. अमेरिकेसारखा देश आहे, इंग्लंड सारखा देश आहे, चायना सारखा देश आहे, मोठ्या प्रमाणात काय करतात, तर ते आपल्या टेक्नॉलॉजीवर पैसे खर्च करतात. बरोबर आहे, आपल्या जीडीपीचा काहीतरी भाग हा काय केला जातो, ते आपल्या टेक्नॉलॉजीवर खर्च करत असतात. मग जर आपण एवढं टेक्नॉलॉजीचा जर आपण एवढा खर्च करत असेल, टेक्नॉलॉजीवर एवढा खर्च करत असेल, तर ऑब्विसली देश हा डेव्हलप होण्यासाठी वेळ लागत नाही. बरोबर आहे. आता चायना सारखा देश आहे, वेगवेगळे काय करत आहे, वेगवेगळे क्षेपणास्त्र आहे, त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. रिसर्चवर खर्च करण्याचा आपल्याला पाहायला मिळतं. बरोबर आहे, यामध्ये सुद्धा आपण फायनान्शियल इन्क्लुजन सांगता येतं. त्यानंतर इम्प्रूव्हिंग कम्युनिकेशन. आता सोशल जस्टिस आणि टेक्नॉलॉजीमध्ये पाहत असताना आपल्याला हे सांगता येतं की आपलं जे काही कम्युनिकेशन्स आहे हे आपल्याला इम्प्रूव्ह कशा करता येईल हे बघणं काय आहे, गरजेचं आहे. आता हे बघत असताना एक मिनिट, टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण कम्युनिकेशन करता येतं आणि त्या माध्यमातून आता वेगवेगळ्या काय आहे, ॲप्स आहे, त्यामध्ये इंग्लिश शिको ॲप आहे, किंवा मग म्युझिक संदर्भात ॲप आहे, किंवा अनेक असे ॲप आहेत की ज्या ॲपच्या माध्यमातून आपल्याला आपलं इम्प्रुव्हमेंट करता येतं. तुम्ही जर एखादी ॲप घेतली आणि त्या ॲपच्या माध्यमातून बोलण्याचा प्रयत्न केला, एखादं सॉन्ग, आपल्याला एखाद्या गाण्याची प्रॅक्टिस करायची आहे, किंवा मी जी सिंगिंग करते आहे त्या सिंगिंगचा योग्य प्रमाणात आवाज येतो किंवा नाही येत आहे, कुठे थांबायचं, कुठे आपण ताल सूर लावायचा, ह्या जर गोष्टी माहिती करून घ्यायचा असेल, तर मग त्याच्या संदर्भात सुद्धा काय आहे, ॲप आहे. ही काही एक टेक्नॉलॉजी आहे, हे काही एक तंत्रज्ञान आहे. त्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपलं कम्युनिकेशन आपण कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने करू शकतो, ह्या पण गोष्टी आपण काय करतो, लक्षात घेत असतो. बरोबर आहे. आणि या माध्यमातून मग आपल्याला सोशल जस्टिस, सामाजिक न्याय काय करता येईल, कशा पद्धतीने प्रस्थापित करता येईल
बोलत असताना आपण आता इथं मी जे स्टेजवर बोलत असताना मी संपूर्ण गोष्टीचं काय करते, डोक्यात ठेवूनच आपण बोलण्याचा प्रयत्न करतो. कोणालाही वाईट बोलल्या जाणार नाही, कोणालाही वाईट बोलल्या जाणार नाही, सोबतच कोणाचाही अपमान होणार नाही. या गोष्टीची काळजी प्रत्येकाने घेणं म्हणजे सामाजिक न्याय म्हणू शकतो. कोणाला लिंगाच्या आधारे बोलला जाणार नाही, कोणालाही वर्णाच्या आधारे बोलला जाणार नाही, कोणाला भेदभाव केला जाणार नाही. बरोबर आहे. या गोष्टीची प्रिकॉशन्स घेणं काय आहे महत्त्वपूर्ण ठरतं. आता सोशल मीडिया आणि जस्टिस. आता हे तुम्हाला सर्वात महत्त्वाचं ठरतं, सोशल मीडिया आणि जस्टिस. इथे आपण काय सांगू शकतो की सामाजिक न्याय प्रस्थापित करत असताना सोशल मीडियाचा काय खूप महत्त्वपूर्ण रोल आहे. आता आपण म्हणतो की बघा, लोकशाहीचे काय आहे, वेगवेगळे अंगे आहेत, बरोबर, ज्याला आपण 4 पिलर्स ऑफ काय म्हणू शकतो की डेमोक्रेसी. त्यामध्ये कायदे मंडळ आहे, कार्यकारी मंडळ आहे आणि न्याय मंडळ आहे आणि चौथा काय आहे, मीडिया आहे. आता कायदे मंडळामध्ये होणाऱ्या गोष्टी, कार्यकारी मंडळामध्ये होणाऱ्या गोष्टी आणि न्याय मंडळामध्ये होणाऱ्या गोष्टी हे मीडिया कशा पद्धतीने प्रेझेंट करतं यावरही काय करतं, अवलंबून ठरतं. आता कधी कधी एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा अधिक फुगवून सांगितल्या जातं किंवा एखाद्या अन्य अत्याचार होत असताना सुद्धा मीडियाच्या द्वारे दाखवल्या जात नाही. बरोबर आहे, असं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. बरोबर, म्हणजे जस्टिस, अन्यायग्रस्त व्यक्तीला न्याय प्राप्त करून देण्यासाठी सोशल जस्टिस काय करतं, महत्त्वपूर्ण भूमिका बजावतं. बरोबर, की जेणेकरून आपल्याला महत्त्वपूर्ण आता एक जो काही आहे सोशल रिकन्स्ट्रक्शन, हे एक आपलं एक पॉइंट आहे, ज्यामध्ये सोशल रिकन्स्ट्रक्शन म्हणजे आपण पुनर्निर्मिती किंवा पुनर्जागृती करणं काय आहे, खूप महत्त्वाचं आहे. एखादी समस्या निर्माण होत असेल ज्याला आपण परिवर्तन म्हणू शकतो. परिवर्तन ही काय आहे, काळाची गरज आहे आणि परिवर्तन हे निरंतर काळ चालणारी काय आहे, प्रोसेस आहे. आज एखादी गोष्ट योग्य वाटत असेल पण कालांतराने ती गोष्ट योग्य वाटायला त्याची काही शाश्वती नाही. म्हणून आपण निरंतर काळ काय करायला पाहिजे, चेंजेस किंवा बदलत राहायला पाहिजे. ह्या गोष्टी आपण इथं काय करू शकतो, सांगू शकतो. अशा पद्धतीनं आपण जे काही होता, जो काही आपला भाग होता, ज्यामध्ये आपण कम्युनिटी बिल्डिंग आहे, कम्युनिटी डेव्हलपमेंट आहे, कम्युनिटी एम्पॉवरमेंट आहे, पर्सनल एम्पॉवरमेंट आहे, लिडरशिपचा काही पार्ट आहे, सोबतच आपण सांगू शकतो की आपला सोशल कन्स्ट्रक्शन आहे, रिकॉन्स्ट्रक्शन आहे आणि एकंदरीत जो पार्ट आहे सोशल जस्टिस अँड टेक्नॉलॉजी याची भूमिका काय आहे, त्या संपूर्ण